नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनडीए एग्जाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे सेट थेरी. मित्रांनो, स्टँडर्ड 9th पासून आपण सेट थेरीचं जे काही आहे टॉपिक तो पाहिलेला आहे. सेट थेरी या संदर्भातलं जे सगळ्यात बेसिक आहे ते त्याची डेफिनेशन, त्याचे टाइप्स, त्याचं रिप्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टी आपण पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर सुरुवातीला बघूयात व्हॉट इज सेट. आपल्या सगळ्यांना सेट बद्दल 9th स्टँडर्डला जे माहिती होतं त्यात थोडीशी आपण फक्त या ठिकाणी भर टाकणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याकडे सगळं जे नॉलेज आहे ते आपण पटापट जे आहे ते पुन्हा रिपीट करणार आहोत. तर व्हॉट इज सेट? इट इज द कलेक्शन. सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स म्हणजे ते चांगल्या प्रकारे डिफाईन झाले पाहिजे. वेल डिफाइंड डिस्टिंक्ट असले पाहिजे. वेल डिफाइंड डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स असतील तर त्यांना आपण म्हणणार आहोत सेट. डिस्टिंक्ट. यात आपण सेटचं रिप्रेझेंटेशन असेल किंवा सेट दाखवण्यासाठी आपण कुठल्या प्रकारच्या अक्षरांचा वापर करतो ते सगळं आपल्याला बघायचं आहे. सेट युजुअली डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स अँड द मेंबर्स इन द सेट. सेटच्या आत जे मेंबर असतात डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स. युजुअली, नॉट ऑलवेज, युजुअली आपण त्यांना स्मॉल लेटर्सने दाखवतो. अँड रिप्रेझेंटेशन करत असताना हे कर्ली ब्रॅकेटच्या आत रिप्रेझेंट केलं जातं. वी डिनोट इट बाय कॅपिटल लेटर्स आणि त्याच्या आत जे एलिमेंट्स आहेत, सपोज ABCD, या प्रकारचे आपण रिप्रेझेंटेशन जे आहे ते सेटचं करत असतो. यात हा इलेमेंट जो दिसतोय मेंबर इन द सेट, याला आपण इलेमेंट म्हणणार आहोत. हा इलेमेंट या सेट ए मध्ये आहे हे रिप्रेझेंट करत असताना ए बिलॉंग्स टू सेट ए असं आपलं म्हटलं जातं. दिस इलेमेंट बिलॉंग्स टू, याला रीड करताना बिलॉंग्स टू रीड करायला लागतं. बिलॉंग्स टू. आणि हाच जर त्याच्यामध्ये इलेमेंट नसेल, जसं की फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ई हा इलेमेंट नाही, तर ई डज नॉट बिलॉंग्स टू सेट ए असं म्हटलं जातं. आणि याला वाचताना फक्त काय लिहायचंय तुम्हाला? डज नॉट बिलॉंग्स टू. अशा पद्धतीने सगळ्यात मोठं बेसिक हे आहे, त्याची डेफिनेशन आहे की त्या ठिकाणी वेल डिफाइंड ऑब्जेक्ट असले पाहिजेत, ते पण डिस्टिंक्ट असले पाहिजेत. अँड ऑर्डर ऑफ द इलेमेंट्स ऑफ सेट्स इज नॉट इम्पॉर्टंट. त्याची ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. म्हणजे क्रम कसा लिहिला, फॉर एक्झाम्पल मी हे ABCD लिहिलं काय किंवा CD AB लिहिलं काय, हे दोघीही सेट त्यावेळेला इक्वल असणार आहेत, सेम असणार आहेत, त्यात डिफरन्स असणार नाही. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट इन सेट. त्यानंतर आपण बघणार आहोत सेटचं रिप्रेझेंटेशन कोणत्या कोणत्या स्वरूपात केलं जातं. फर्स्ट त्याचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते करत असताना त्याची मेथड आहे टॅब्युलर किंवा रोस्टर मेथड. फर्स्ट मेथड त्याची आहे टॅब्युलर किंवा त्याला आपण म्हणणार आहोत रोस्टर मेथड. मीन्स एखादा सेट जसा आता आपण रिप्रेझेंट केला, फॉर एक्झाम्पल सेट ऑफ नॅचरल नंबर, डायरेक्टली त्याला या प्रकारे आपण कॉमा देऊन त्याचे एलिमेंट्स जे आहेत ते कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहून देतो. हा ते रिप्रेझेंटेशन जे आपण करतो त्याला टॅब्युलर किंवा रोस्टर मेथडमध्ये म्हटलं जातं. सेकंड मेथड आहे त्याची सेट बिल्डर मेथड किंवा रूल मेथड. आता सेट बिल्डर मेथड आणि हा दुसरा जो वर्ड आपण वापरलाय तो म्हणजे रूल मेथड. म्हणजे काहीतरी रूल त्या ठिकाणी तो आहे तो अप्लाय केला जातो. जसं की फॉर एक्झाम्पल मला प्राईम नंबर लिहायचा आहे फक्त, विच इज इव्हन ऑल्सो. म्हणजे एखादा नंबर प्राईम पण आहे आणि इव्हन पण आहे. हे जर मला रिप्रेझेंट करायचं असेल इन द सेटच्या फॉर्ममध्ये तर काय होईल बघा. फॉर एक्झाम्पल मी असं म्हणताना म्हटलो की तो इलेमेंट कसा आहे, सच दॅट एक्स असा इलेमेंट आहे. एक्स इज इव्हन पण असला पाहिजे अँड ऑल्सो प्राईम नंबर. म्हणजे मी काय केलं तर तो प्रत्यक्ष नंबर न लिहिता त्याची प्रॉपर्टी किंवा त्याचा जो एक रूल वापरून आपण त्याला लिहिलाय. म्हणजेच काय झालं, इव्हन आहे आणि शिवाय प्राईम आहे असा नंबर आपला आहे 2. म्हणजे हे जे आपण लिहिलं हे टॅब्युलर किंवा रोस्टर मेथड होती आणि हेच मी त्या 2 ला या स्वरूपात दिलं एक्स सच दॅट एक्स इज इव्हन अँड प्राईम नंबर. इव्हन पण आहे, प्राईम पण आहे. किंवा आणखी एका दुसराचं एक्झाम्पल बघायचं असेल तर ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स असा नंबर आहे की 2n+1 वेअर n बिलॉंग्स टू सेट ऑफ नॅचरल नंबर.
असा तो नंबर आहे एक्स, ज्यात एनची व्हॅल्यू मी नॅचरल नंबर ठेवली कुठली, म्हणजे 1 ठेवा, 2 ठेवा, 3 ठेवा. म्हणजे मला जर या सेटला रिप्रेझेंट करायचं असेल इन रेग्युलर किंवा रोस्टर फॉर्म मध्ये, तर त्याला कसं जाईल, जेव्हा मी 1 या ठिकाणी ठेवेल, बिलॉंग्स टू एन म्हटलं आहे, एन मीन्स नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर, म्हणजे 1 2 3 4 वगैरे एक्सेट्रा जे आहेत ते. तर या ठिकाणी एन ऐवजी जर मी 1 ठेवला तर 2 × 1 + 1 होईल, 2 + 1 3 होईल, म्हणजे इथे पहिला नंबर तुमचा 3 येईल. या ठिकाणी जर समजा मी 2 × 2 ठेवला, 2 + 1 2 2 4 4 + 1 5, म्हणजे सेकंड नंबर तुमचा 5 येईल. तेच जर समजा मी 2 × 3 ठेवला, पुढचा नॅचरल नंबर, +1 3 2 6 6 + 1 7 होईल. अशा पद्धतीने जो आहे तो आपला टॅब्युलर किंवा रोस्टर फॉर्म मध्ये आपण त्या नंबरला त्या सेटला जे आहे ते रिप्रेझेंट करू शकतो. हे त्याचं दुसरं रिप्रेझेंटेशन आहे, ज्यात आपण काहीतरी रूल अप्लाय केला किंवा त्याची काहीतरी प्रॉपर्टी अप्लाय केली आणि मग ती त्या स्वरूपात त्या सेटला लिहिलं गेलं. यात हे जे काही दिसतंय याला आपण सच दॅट वाचणार आहोत. सच दॅट काही बुक्समध्ये याच्या ऐवजी ही जी आडवी लाईन तुम्हाला दिसते स्लॅश, त्याच्या ऐवजी कोलन दिलेलं राहू शकतं. या प्रकारचं नोटेशन जे आहे युज्युअली केलं जातं. अशा प्रकारची जी मेथड आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेट बिल्डर मेथड किंवा रूल मेथड. या मेथडच्या सहाय्याने आपण त्या सेटला रिप्रेझेंट करत असतो. नेक्स्ट पुढचा टॉपिक आहे, हे झालं रिप्रेझेंटेशन. पुढे आपण त्यांचे टाइप्स बघूयात, एक एक टाइप त्याचा आपण बघूयात. टाइप्स ऑफ सेट्स, त्यातला फर्स्ट टाइप आहे नल सेट और एम्प्टी सेट. ऑफकोर्स त्या वर्ड मध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. नल और एम्प्टी म्हणजेच खाली काहीच नसलेला, म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत नल सेट, एम्प्टी सेट, रिक्त संच. तर अशा वेळेला त्याला काय आपण डिनोट करतो फाय ने, म्हणजे ज्याच्यामध्ये एकही इलेमेंट नाही अशा प्रकारच्या सेटला आपण म्हणणार नल किंवा एम्प्टी सेट. नेक्स्ट आहे सिंगलटन सेट. सिंगलटन सेट, सिंगलटन सेट काय असेल मित्रांनो, यात पण वर्ड मध्येच अर्थ लपलेला आहे. सिंगलटन म्हणजे फक्त त्याच्यामध्ये एकच कुठला तरी इलेमेंट असेल, अशा प्रकारच्या सेटला आपण म्हणणार आहोत सिंगलटन सेट, ज्यात फक्त ओनली 1 इलेमेंट जो आहे तो रिप्रेझेंट करत असेल अशा वेळेला. थर्ड टाइप आहे फायनाईट सेट. तुम्हाला मित्रांनो सगळे आपले स्टँडर्ड सेट जे आहेत ते माहिती असायला पाहिजे, म्हणून आपण थोड्या वेळात ते लगेच त्यांना आपण दाखवूयात की कुठले कुठले सेट आपले जे स्टँडर्ड सेटमध्ये मोडले जातात. जसं की फॉर एक्झाम्पल एन, कॅपिटल एन दाखवतात सेट ऑफ नॅचरल नंबरने. मी या करता हे सांगतो आहे कारण हे सगळे जे सेट आहेत ते इन्फायनाईट सेट आहेत, म्हणजे 1 2 3 4 अप टू एन पर्यंत हे स्टँडर्ड सेट आहेत सेट ऑफ नॅचरल नंबर. म्हणजे हे इन्फायनाईट येतील कारण इथे डॉट डॉट दिसतं, मी ते अनकाउंटेबल आहेत म्हणून त्यांना आपण इन्फायनाईट सेट म्हणतो. जे काउंटेबल असतात, जे सेट आपल्याला काउंट करता येतात, सेटमध्ये इलेमेंट काउंटिंग कुठेतरी थांबते, त्यांची नंबर ऑफ इलेमेंट्स कुठेतरी थांबतात, अशा वेळेला आपण त्याला फायनाईट सेट म्हणतो. बाकी हे स्टँडर्ड सेट जे आहेत ते संपूर्ण सेट हे इन्फायनाईट सेट आहेत. मी ते पण आपण एक्सप्लेन करून घेऊयात. एन फॉर नॅचरल नंबर, डब्ल्यू फॉर होल नंबर. होल नंबरचा जो सेट आहे सेट ऑफ होल नंबर, त्यात इलेमेंट असतील, फक्त याच्यामध्ये एक्स्ट्राचा 0 ऍड होईल. 1 2 3 4 अप टू इन्फिनिटी, तो थांबणार नाही, कंटिन्युअस चालू राहील. त्यानंतर सेट ऑफ इंटिजर, हा झेडने किंवा आयने दाखवला जातो. इंटिजर म्हणजे P/Q या स्वरूपात त्या ठिकाणी इलेमेंट असतील. हा सेट ऑफ इंटिजर आहे. इंटिजर, सॉरी माझ्याकडनं चुकून ते म्हटलं गेलं P/Q. तर याच्यामध्ये इलेमेंट असतील ते असतील डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3. मी आधी जे लिहिलं होतं मित्रांनो P/Q ते रॅशनल नंबरचा सेट असतो तो. तर इथे जे आपण पाहणार आहोत पुढचं, झेड किंवा आय हा इंटिजर असेल. इंटिजर हा दाखवताना आपण बघा सेट आपला असा दिसतोय, डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 या टाइपने तो दिसतोय. आणि हाच जर आपण सेट ऑफ रिअल नंबर घेतला, तो सुद्धा सेट ऑफ रिअल नंबर रिप्रेझेंट करताना असाच दाखवला जातो, डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3. मग डिफरन्स काय आहे दोघींमध्ये, या दोघींमध्ये काय डिफरन्स आहे बघा. तर ही आपली रिअल लाईन आहे ज्याच्यामध्ये 0 आणि त्याच्या अलीकडचे जे पॉईंट असतात किंवा त्याच्या पलीकडचे जे पॉईंट असतात त्यात डायरेक्टली 0 to 1 1 to 2 असं नाही होत. तर याच्या आतले जे इलेमेंट्स आहेत 0.1 0.2 0.3 0.4 हे सुद्धा कन्सिडर होतात. त्यामुळे सेट ऑफ रिअल नंबर हा वेगळा आहे आणि सेट ऑफ इंटिजर म्हणजे डायरेक्टली त्या ठिकाणी 1 to 2 2 to 3 या प्रकारे जी आहे ती जम्प होते. त्यावेळेला अशा वेळेला ते इलेमेंट आपण कन्सिडर करतो. याच्या आतले जे डेसिमल पॉईंटचे नंबर्स असतात ते आपण सेट ऑफ इंटिजर मध्ये कन्सिडर करत नाहीत आणि म्हणूनच आपण सेट ऑफ इंटिजर आणि रिअल नंबरचा सेट हे वेगवेगळे आहेत.
जरी त्यांचं रिप्रेझेंटेशन सेम असलं तरी सुद्धा. नेक्स्ट आहे सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, जे आपण मागच्या जो कॉम्प्लेक्स नंबर टॉपिक शिकलो आहे त्यात आपण पाहिला होता हा सेट कॉम्प्लेक्स नंबर. यातले जे इलेमेंट्स आहेत ते कसे असणार आहेत, ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये, सच दॅट ए आणि बी हे बिलॉंग्स टू रिअल नंबर असतील कुठले तरी, आणि शिवाय सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे आय हा स्क्वेअर रूट ऑफ -1 असेल, ज्याला आपण इमॅजिनरी नंबर असं म्हणतो. अशा पद्धतीने जे आहे ते आपण कॉम्प्लेक्स नंबर, रिअल नंबर, इंटिजर, होल नंबर आणि नॅचरल नंबर डिनोट करतो आहोत. त्याच पद्धतीने एक कॉम्प्लेक्स नंबरचा रॅशनल नंबरचा पण सेट आहे. हा थोडा त्याचं नोटिफिकेशन थोडं वेगळ्या प्रकारचं असतं, आर वेगळा दाखवला जातो, तो पी अपॉन क्यूच्या स्वरूपात असतो रॅशनल नंबरचा सेट, सच ॲज पी क्यू बिलॉंग्स टू रिअल नंबर असेल, या प्रकारचे ते नंबर्स असतात. आणि क्यू नॉट इक्वल टू 0 अशा प्रकारचा जो सेट असतो त्याला आपण सेट ऑफ रॅशनल नंबर असं म्हणतो. म्हणजे यात पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये ते नंबर दिसतात, त्याला आपण सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणणार आहोत. तर हे आपले स्टँडर्ड सेट्स आहेत आणि हे संपूर्ण सेट जे आहेत ते इनफायनाइट सेटमध्ये येतात. म्हणजे हे अनकाउंटेबल आहेत, इनफायनाइट सेट्स. फायनाइट सेट which is countable and infinite set which is not countable, that is uncountable, त्याला आपण म्हणणार आहोत इनफायनाइट सेट. पुढचा आहे इक्विव्हॅलेंट सेट. बिफोर वी स्टार्ट विथ इक्विव्हॅलेंट सेट्स वी हॅव टू नीड व्हॉट आर द इलेमेंट्स ऑफ सेट्स. आता तुम्हाला इलेमेंट्स ऑफ सेट्स याचा अर्थ माहिती पाहिजे. नंबर ऑफ इलेमेंट इन सेट, नंबर ऑफ इलेमेंट इन ए, नंबर ऑफ इलेमेंट बी. तर याचा काय अर्थ होतोय की त्या सेटमध्ये किती इलेमेंट्स आहेत हे जर आपल्याला सांगता येत असेल तर ते ऑफकोर्स तो फायनाइट सेट असणार आहे. म्हणजे इथे इक्विव्हॅलेंट सेट आपण तेव्हा म्हणू शकतो की तो फायनाइट असेल, किंवा दोघेही इनफायनाइट असतील परंतु त्यांचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते सेम असलं पाहिजे. म्हणजे म्हणजे नंबर ऑफ इलेमेंट्स सेम असले पाहिजे. म्हणजे इक्विव्हॅलेंट सेट हा तेव्हाच डिनोट केला जाईल ज्यावेळेला ते फायनाइट नंबर ऑफ इलेमेंट्स असतील. म्हणजे काउंटेबल असेल तरच आपण त्याचा इक्विव्हॅलेंट आहे किंवा नाही हे सांगू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल सेट ए मध्ये इलेमेंट आहेत ABCD आणि सेट बी मध्ये इलेमेंट आहेत 1 2 3 4. तर हे दोघी सेट जे आहेत ते इक्विव्हॅलेंट आहेत. म्हणजेच यांच्यातले नंबर ऑफ इलेमेंट ऑफ ए जे आहेत ते 4 आहेत. म्हणजे इथे इलेमेंट आहेत 4, बी मध्ये इलेमेंट आहेत 4. म्हणजे याचा काय अर्थ होतोय की हे दोघी नंबर ऑफ इलेमेंट ऑफ ए आणि नंबर ऑफ इलेमेंट इन बी हे दोघी इक्वल आले. तर अशा वेळेला आपण म्हणणार की ते दोन सेट जे आहेत ते इक्विव्हॅलेंट सेट आहेत. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे इक्वल सेट्स. दोन सेट्स हे इक्वल कोणत्या वेळेला असतील बघा. ऑफकोर्स सांगायला सहज समजेल आपल्याला की जर सेट ए मध्ये आणि बी मध्ये सेम इलेमेंट असतील, त्यांची ऑर्डर भलेही वेगवेगळी असू द्यात, समजा 4 2 3 1 असं काहीतरी दिलेलं आहे, बट दोघी सेट मधले इलेमेंट जे आहेत ते सेम आहेत 4 4 3 3 3 2 2 1 1. तर अशा वेळेला आपण म्हणू शकतो की सेट ए इज इक्वल टू सेट बी. त्यावेळेला ते दोघी सेट जे आहेत ते इक्वल आहेत असं आपल्याला म्हणता येईल. हे वेगवेगळ्या रिप्रेझेंटेशन मध्ये आपण दाखवू शकतो. जसं की आपलं पहिलं टॅब्युलर किंवा त्याला आपण रोस्टर म्हणतोय, आणि सेट बिल्डर किंवा रूल त्याला आपण म्हणतोय. एखाद्या वेळेला ही असं न देता हा बी असा दिला जाऊ शकतो, एक्स सच दॅट 1 लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 4 अँड एक्स बिलॉंग्स टू आय असं जर म्हटलं गेलं तर अशा वेळेला आपण एक्स बिलॉंग्स टू आय मीन्स इंटिजर आहे आणि 1 पेक्षा मोठा किंवा 1 आणि 4 पेक्षा लहान किंवा 4 असे मधले इलेमेंट्स हे सगळे हेच येतात. म्हणजे हे दोघी सेट जे ते आपण इक्वल म्हणू शकतो. अशा पद्धतीने जे आहेत ते आपण इक्वल सेट म्हणता येईल. नेक्स्ट आहे सबसेट. एखादा सेट हा दुसऱ्या सेटचा सबसेट आहे. म्हणजे ए सेट हा बी चा सबसेट आहे असं डिनोट केलं जातं. आणि याचा मिनिंग असा आहे की ए मधले सगळे इलेमेंट्स, ऑल इलेमेंट्स इन ए प्रेझेंट इन बी. अशा वेळेला आपण म्हणू शकतो, हे बघा या ठिकाणी दिसतंय 1 2 3 4, 1 आहे 2 आहे 3 आहे 4 आहे, चारही इलेमेंट बी मध्ये येऊन गेले. म्हणजे ए चे ऑल इलेमेंट्स ऑफ ए आर इलेमेंट्स ऑफ बी. ए मधले सगळे इलेमेंट्स जर समजा बी सेट मध्ये असतील तर अशा त्याला आपण म्हणणार आहोत ए इज अ सबसेट ऑफ बी. आणि याच्या उलट एक्झॅक्टली उलट असेल सुपर सेट. म्हणजेच काय, जसं ए ला आपण बी चा सबसेट म्हणतोय तसं बी हा ए चा सुपर सेट होईल.
याच कंडिशन मध्ये ए चे ऑल एलिमेंट जर बी मध्ये असतील तर ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज कॉल्ड सुपर सेट ऑफ सेट ए असं त्याला म्हटलं जातं. हे दोघींचे मिनिंग आहेत. नेक्स्ट पाहूयात. नेक्स्ट आहे सुपरसेट. सॉरी, सुपरसेट नंतर झालं आपलं सुपरसेट. पुढचं आहे 9th प्रॉपर सबसेट. ऑफकोर्स यामध्ये वर्ड मध्येच अर्थ लपलाय. या ठिकाणी मी असं म्हटलंय ए इज अ सबसेट ऑफ बी. यात ही खाली जी आडवी रेष दिसते याचा मिनिंग असा होतो की दोन इक्वल सेट जर असतील तर ते सुद्धा एकमेकांचे सबसेट असणार आहेत. इफ ए इज इक्वल टू बी देन दॅट मीन्स ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे दोन इक्वल सेट हे एकमेकांचे सबसेट असणार आहेत. हेच जर मला आता एक्सप्लेन करायचं आहे की प्रॉपर सबसेट दॅट मीन्स एक तरी असा इलेमेंट असायला पाहिजे की जो बी मध्ये नाही, म्हणजे एक्स्ट्रा आहे असं त्याचा अर्थ होतो. ए मधले सगळे इलेमेंट बी मध्ये असले पाहिजे परंतु असा एखादा नंबर सुटेल की ज्याच्यामध्ये तो नाही. जसं की हे दिसतं जे आहे हे सबसेट पण आहेत आणि प्रॉपर सबसेट पण आहे. म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ बी बट विच इज प्रॉपर सबसेट. हा एक्झॅक्टली त्यावेळेला प्रॉपर सबसेट असतो. म्हणजे फक्त याच्यात कोणती कंडिशन जाणार आहे, ज्या वेळेला दोन सेट हे इक्वल असतील त्याच वेळेला फक्त ते जे आहेत ते प्रॉपर सबसेट असणार नाहीत. इतर सगळ्या कंडिशन्स मध्ये ए हा बी चा प्रॉपर सबसेट असणार आहे. म्हणजे यात समजा एवढेच इलिमेंट राहिले असते तर आपण याला इक्वल टू साइन इथे दिली असती. परंतु जर हा ए मधला सगळे इलिमेंट याच्यामध्ये आहेत आणि एक्स्ट्रा काही पण इलिमेंट आहेत अजून तर अशा वेळेला तो त्याचा प्रॉपर सबसेट असणार आहे. नेक्स्ट आहे युनिव्हर्सल सेट. हा फार इम्पॉर्टंट आणि तुम्हाला समजून घेण्यासाठी थोडंसं बरंचसं एक्सप्लेनेशन मला करायला लागणार. एक फॉर एक्झाम्पल आपण त्याकरता घेऊयात. कारण हा युनिव्हर्सल सेट जो आहे त्याची एकट्याची पॉवर नाहीये, त्याला कोणासोबत तरी कनेक्ट करायला लागतं, काहीतरी कंडिशनची त्याला गरज असते. अशा वेळेला म्हणजे त्याला कुठली तरी अंडर कन्सिडरेशन असं कन्सिडर केलं जातं. असं म्हणता येणार नाही की युनिव्हर्सल हा वर्ड मोठा आहे म्हणजे युनिव्हर्सल सारखा तो मोठा सेट असेल, सगळ्यात मोठा जगातला सेट असेल असं नाहीये. तर युनिव्हर्सलचा जो मिनिंग आहे तो युनिव्हर्सलचा मिनिंग इथे त्या कोणाची तरी करेक्शन पुरता आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्याला आपण ज्यावेळेला मुलगा म्हणतो आहोत तर तो मुलगा त्याला म्हटलं म्हणजे त्यावेळेला तो त्याचा कोणतरी वडील असणार आहे तर आपण त्याला त्याचा मुलगा म्हणणार आहोत. म्हणजे मुलगा आणि वडील हे दोघी जे आहेत एकमेकांसोबत कनेक्टेड आहेत. असा एकटा मुलगा याची काही डेफिनेशन होणार नाही, जसं एकटा पप्पांची होणार नाही. त्याला एखादा मुलगा एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला दोन यांचं कनेक्शन नातेसंबंध आपण दाखवतो तो कोणाशी तरी कनेक्टेड असतं. एक डायरेक्ट कनेक्टेड असलेल्या नात्यालाच आपण त्या प्रकारचं म्हटलं होतं की हा त्याचा कोणतरी आहे तो त्याचा कोणतरी आहे. म्हणजे या ठिकाणी दोन सेटची गरज असते. सिंगल एक सेट युनिव्हर्सल सेट असणार नाही, तो कोणाचा तरी युनिव्हर्सल सेट असेल. जसं की फॉर एक्झाम्पल त्याला युने किंवा कॅपिटल एक्सने दाखवलं जातं. त्याच्यामध्ये इलिमेंट आहेत 1 2 3. जरी हा दिसायला स्मॉल आपल्याला सेट दिसत असला तरी याचे जे सबसेट आहेत फॉर एक्झाम्पल 5 त्याचा सबसेट आहे. त्यानंतर त्याचा सिंगलटन सेट 1 त्याचा सबसेट आहे, सिंगलटन सेट 2 त्याचा सबसेट आहे, सिंगलटन सेट 3 त्याचा सबसेट आहे, 1 2 त्याचा सबसेट आहे, 1 3 त्याचा सबसेट आहे किंवा 2 3 सबसेट आहे आणि स्वतः 1 2 3 सुद्धा त्याचा सबसेट आहे. मग ह्या सगळ्या सबसेटांचा तो युनिव्हर्सल सेट असेल. म्हणजे आपण त्याला युनिव्हर्सल सेट तेव्हा म्हणू जेव्हा त्याला सबसेट असतील. म्हणजे हे सगळे 5 चा पण तो युनिव्हर्सल सेट आहे, सिंगलटन सेट 1 चा पण तो युनिव्हर्सल सेट आहे, म्हणजे तो कोणाशी तरी कनेक्टेड आहे. अशा वेळेला त्याला आपण म्हणणार आहोत युनिव्हर्सल सेट, म्हणजे तो अंडर कन्सिडरेशन आहे. त्यानंतरचा आपला जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पॉवर सेट. आता यात ज्यांना युनिव्हर्सल सेट कळलाय, युनिव्हर्सल सेटमध्ये जसे मी जेवढे पॉसिबल सबसेट होते तेवढे सगळे घेऊन टाकले. आणि एक लक्षात ठेवा इथे 5 इज द सबसेट ऑफ एव्हरी सेट. 5 हा प्रत्येक सेटचा सबसेट असतोच. अँड एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. आणि प्रत्येक सेट जो आहे तो स्वतःचाच सबसेट देखील असतो. एवढे जे टॉपिक आहेत ते अगदी महत्त्वाचे टॉपिक आहेत. मग पॉवर सेटचा अर्थ काय होतोय की यात जेवढे पण मी पॉसिबल सबसेट घेता आले मी ते सगळे घेतले. तर तुम्ही जर ऑब्झर्व केला असणार तिथे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 2n जर सेटमध्ये इलिमेंट असतील, नंबर ऑफ इलिमेंट इन ए किंवा x इज इक्वल टू तुम्हाला इथे मिळाले 3, तर 2 चा क्यूब एवढे त्या ठिकाणी तुम्हाला इलिमेंट मिळतात. म्हणजेच तुम्हाला जर सांगायचं असेल ती पॉवर सेटमध्ये किती इलिमेंट येतील तर ते डिपेंड करतं की किती इलिमेंटच्या सेट असलेला त्या सेटचे तुम्हाला पॉवर सेट काढायचे आहे. मग त्या इलिमेंट नुसार त्याची जी इंडेक्स आहे ती तुम्हाला नंबर ऑफ इलिमेंट इन
तो सेट घ्यायची आणि तो 2n असं तुम्हाला मिळतो. हे जर तुम्हाला एखाद्या याच्यात प्रॉपर सबसेट किती येतील, फक्त याच्यातनं एक मायनस होऊन जाईल तुमचा, म्हणून 2n -1 होईल. म्हणजे एक कारण हा प्रत्येक सेट स्वतःचा सबसेट असतो, म्हणून हे दोन इक्वल सेट पैकी हा एक निघून जर गेला तर तुम्हाला प्रॉपर सेट पॉवर सेटमध्ये प्रॉपर सबसेट जर घ्यायचे असतील टोटल तर ते 7 मिळतील. 1 त्याच्यातनं मायनस होईल म्हणजे 2n -1 असा तुम्हाला त्या ठिकाणी टोटल नंबर ऑफ प्रॉपर सबसेट्स मिळतील. पॉवर सेटमध्ये सगळे इलेमेंट घ्यायचे, प्रॉपर सबसेटमध्ये मात्र तुम्हाला एक इलेमेंट कमी करायला लागणार जो स्वतःचा सबसेट असतो. एवढे टॉपिक जे आहेत तुम्हाला हे ऑलरेडी तुम्ही 9th स्टँडर्ड पर्यंत पाहिलेलं आहे. हे सगळं बेसिक तुम्हाला माहिती होतं, फक्त थोडंसं त्या गोष्टीमध्ये आपल्याला पुढे लागणार आहे म्हणून एक्सप्लेनेशन करून घेतलंय. नेक्स्ट जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे रियल लाईन बद्दलची माहिती घ्यायची आहे. आपल्या सगळ्यांना रियल लाईन माहिती आहे की या ठिकाणी समजा एक स्ट्रेट लाईन असली, त्याच्यामध्ये आपण एक कुठेतरी 0 घेतला, याच्यानंतर 0 नंतरच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या पॉझिटिव्ह असणार आहेत. ही आपली अशी रियल लाईन असते आणि इकडच्या ज्या व्हॅल्यू लेफ्ट साईडच्या असतात त्या निगेटिव्ह असतात, आपण त्या निगेटिव्ह घेतल्या आणि असे हे जाणारच आहेत. आणि मध्ये पॉईंट असतात 0.1 0.2 वगैरे असे पॉईंट आपल्यामध्ये असणारच आहेत. म्हणजे ही रियल लाईन आहे म्हणून आपण सगळ्यात मोठा सेट रियल लाईनचा सेट असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये अजून सुद्धा इन्फायनाईट नंबर्स असतात 4 to 5 मध्ये, अगदी पॉईंट टू पॉईंट 0.0.0.1 केल्यानंतर. तर ही तुमची रियल लाईन आहे आणि ह्या रियल लाईन मध्ये जर मला डिनोट करायचं आहे 4 प्रकारचे इंटरवल्स, ओपन इंटरवल, त्यानंतर क्लोज इंटरवल, क्लोज्ड इंटरवल, त्यानंतर सेमी क्लोज इंटरवल किंवा सेमी ओपन आणि सेमी क्लोज, सेमी क्लोज इंटरवल. आता यांचा काय मिनिंग आहे बघूयात. आपल्याला एखाद्या वेळेला संपूर्ण लाईन न इंडिकेट करता त्यातला काही भाग जो आहे तो जर फक्त दाखवायचा असेल किंवा कन्सिडर करायचा असेल तर अशा वेळेला काय होईल बघा. समजा फॉर एक्झाम्पल मला फक्त 2 to 3 हे 2 नंबर मला पाहिजे आहेत किंवा 2 to 5 आपण घेऊयात. त्याचा काय मिनिंग होईल, या ठिकाणी जेव्हा इंटरवल मला त्याला लिहायचा असेल तो इंटरवल लिहिताना मी असा इलेमेंट कन्सिडर करतोय एक्स सच दॅट इकडे एक नंबर इकडे एक नंबर. समजा त्याला आपण जनरल मध्ये ए आणि बी जर घेतला तर इथे ए आणि हा बी तो घेत असताना इथे ज्या वेळेला मी राऊंड ब्रॅकेट घेतोय, इथे राऊंड ब्रॅकेट, आता मी इथे राऊंड ब्रॅकेट घेतलंय तर तिथे मी हा जो मधला पॉईंट आहे जो कॉर्नरचा आहे म्हणजे लास्ट इनिशियल पॉईंट ए आणि लास्ट पॉईंट बी हे 2 पॉईंट सोडून, जसं की फॉर एक्झाम्पल मी 2 to 5 घेतलं तर ना याच्या आतले सगळे पॉईंट घ्यायचे, फक्त 2 आणि 5 सोडून द्यायचा. मग याच्या आतले इलेमेंट घेणं म्हणजेच हा जो इंटरवल तुमचा तयार होणार आहे त्याला म्हणणार आपण ओपन इंटरवल. ज्या वेळेला आपण आतले पॉईंट, आणि याला सेटला डिनोट करत असताना ओपन इंटरवल राऊंड ब्रॅकेटने दाखवलं जातं. ओपन इंटरवल ए बी इक्वल टू, याच्यात इलेमेंट जे असतात, आता फॉर एक्झाम्पल याच्यातले जे इलेमेंट आहेत त्याच्यामध्ये एक्स असे इलेमेंट येतील सच दॅट हा जो ए आहे त्याच्यापेक्षा एक्स मोठा पाहिजे आणि बी पेक्षा लहान असला पाहिजे. बाकी सगळं हे रिअल नंबर मध्ये आहे त्यामुळे मी ते काही बाकी बाजूला लिहित नाही. ठीक आहे, एक्स बिलॉंग्स टू आर असेल. असा इलेमेंट जो ए आणि बी मध्ये आहे परंतु ना ए आहे ना बी आहे. ए आणि बी म्हणजे इनिशियल आणि एंड पॉईंट हे दोघी सोडायचे आणि त्याच्या आतले जे पॉईंट्स आहेत ते फक्त या सेटमध्ये कन्सिडर होतील. तो असेल तुमचा ओपन इंटरवल. हे जर समजा क्लोज इंटरवल सांगायचं असेल तर काय होईल, या ठिकाणी क्लोज इंटरवल कन्सिडर करत असताना इथे मी थोडं खाली लिहितो मित्रांनो. हे जर मला क्लोज इंटरवल सांगायचं असेल, हे फर्स्ट झालं आपलं क्लोज इंटरवल, तर या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा लास्ट पॉइंट हा आणि हा हे दोघी पण त्या ठिकाणी कन्सिडर केले जातील. म्हणजेच त्यावेळेला आपण मग स्क्वेअर ब्रॅकेटने दाखवतो. म्हणजे हा पॉइंट पण त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि हा एक्स कुठेतरी मध्ये आहे तो घेतला तर याला आपण सेटच्या स्वरूपात कसं दाखवणार बघा. क्लोज इंटरवल ए बी इज इक्वल टू एक्स सच दॅट ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू बी आणि एक्स बिलॉंग्स टू आर. अशा पद्धतीने जे आहे ते आपण क्लोज इंटरवल जो आहे तो दाखवू शकतो. नेक्स्ट याच्याच बघा, आता याच्यामध्ये ए आणि बी हे इनिशियल आणि टर्मिनल म्हणजे येणारा दोघी पॉईंट आपण कन्सिडर करतो आहोत, परंतु दोघींपैकी एकच कुठला तरी घ्यायचा आहे. तर हे आपण घेऊयात थर्ड नंबरचं सेमी
ओपन इंटरवल. आता सेमी ओपन मध्ये कुठला तरी एक साईड जी आहे ती आपण ओपन ठेवली, म्हणजे समजा ही ओपन ठेवली, म्हणजे हा जो सर्कल आहे त्याला आपण मोकळा सोडूयात आणि हा इकडे क्लोज आहे, म्हणजे हा त्यात कन्सिडर केला जातोय. म्हणजे मग याच्यात काय होईल, ओपन ॲट ए अँड क्लोज ॲट बी. म्हणजे ए ला तो ओपन होईल म्हणून राऊंड ब्रॅकेट दाखवला, बी ला तो क्लोज होईल म्हणून त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट दाखवला. आणि इक्वल टू हा सेट असं दाखवला जाईल एक्स सच दॅट ए लेस दॅन, कारण इथे राऊंड ब्रॅकेट आहे सो वी डिनोट ओनली लेस दॅन, एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू, इथे मात्र क्लोज इंटरवल असल्यामुळे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की ए लेस दॅन एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू बी. नेक्स्ट फोर्थ बघा, हा असेल काय आता सेमी क्लोज इंटरवल. सेमी क्लोज म्हणजे या ठिकाणी ही जी आपली रिअल लाईन आहे त्याच्यामध्ये हा इकडचा जो पॉईंट आहे लेफ्ट हँड साईडचा हा घ्यायचा आहे, परंतु राईटचा जो आहे तो घ्यायचा नाही. म्हणजे याचा अर्थ इथे ब्लँक सोडायचा आहे, म्हणजे हा भाग आपला असणार नाही. म्हणजे त्याच्या इकडचे पॉईंट असतील, हा शेवट हा ए बी पॉईंट आहे ते सगळे, हा ए आणि हा बी आहे. म्हणजे याच्यातला मी ए कन्सिडर करतोय परंतु बी याच्यामध्ये येत नाही. अशा वेळेला जो सेट तयार होतो तो असणार आहे आपला सेमी क्लोज, वेअर क्लोज ॲट ए अँड ओपन ॲट बी. म्हणजे इकडे राऊंड ब्रॅकेट, इकडे क्लोज ब्रॅकेट. इथे मी काही राऊंड ब्रॅकेट आणि हा इकडे स्क्वेअर ब्रॅकेट आहे. तर एक्स याच्यातले एलिमेंट एक्स सच दॅट ए लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स लेस दॅन बी, आणि हे असणार आहे तुमचं इंटरवल. या पद्धतीने आपण इंटरवल दाखवतो. बाकी मग याच्यात फक्त काय एक बदल होऊ शकतो की समजा याच्या पुढचे सगळे पॉईंट घेतोय तर इथे इन्फिनिटी येऊन जाईल, इकडचे सगळे घेतोय तर इकडे मायनस इन्फिनिटी येईल. म्हणजे मायनस इन्फिनिटी टू ए असा राहू शकतो. आणि इन्फिनिटी किंवा मायनस इन्फिनिटी हे जे आहेत हे ऑलवेज, हे जे आहेत ते ऑलवेज ओपन असणार आहेत. या साईडला ऑलवेज ओपन असतील, कारण इन्फिनिटी हा काउंट करता येणारा नंबर नाही, त्यामुळे आपण तो डायरेक्टली राऊंड ब्रॅकेटने दाखवतो. मग अशा प्रकारे आपण जे आहेत ते इंटरवल जे आहेत ते डिनोट करू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हे जे बेसिक आपल्याला सेट थेअरीचं आहे ते आपण शिकतो आहोत. याच्या पुढे पण बघूयात आपण आता. याच्या पुढे आपल्याला त्याच्यावरचे ऑपरेशन्स बघायचे आहेत की आपण सेट्सवरती कुठल्या कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स करू शकतो. तसंच ऑपरेशन ऑन सेटच्या आधी सुद्धा आपल्याला आणखी एक गोष्ट शिकणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपण जे रिप्रेझेंट करतो आहोत सेट, ते रिप्रेझेंट करताना त्याला व्हेन डायग्रामने सुद्धा रिप्रेझेंट केलं जातं. काय असते व्हेन डायग्राम मित्रांनो? व्हेन डायग्राम दाखवताना आपण या ठिकाणी सर्कल, ट्रायंगल किंवा रेक्टँगलचा वापर करतो. म्हणजे ए सेट समजा या ठिकाणी इलेमेंट आहेत 1 2 3 4, बी सेटमध्ये इलेमेंट आहेत समजा ए बी सी डी, आणि मला हे दोन इलेमेंट जे आहेत त्यात असे दाखवायचे आहेत व्हेन डायग्रामच्या साहाय्याने. तर या ठिकाणी मी असे दोन सर्कल घेईल, याच्यामध्ये दोघींमध्ये सारखा इलेमेंट कुठला नसल्यामुळे या प्रकारे मी त्यांना रिप्रेझेंट करतोय. आणि या ठिकाणी तुमचा 1 2 3 4 आणि इथे ए बी सी डी अशा पद्धतीने जे आहे ते आपण त्या सेटचे इलेमेंट्स रिप्रेझेंट करू शकतो युझिंग व्हेन डायग्राम, म्हणजेच रिप्रेझेंटेड बाय सर्कल, ट्रायंगल और रेक्टँगल. याच्याने जेव्हा दाखवलं जातं ना, रिप्रेझेंट केलं जातं, म्हणजे कुठल्या तरी जॉमेट्रिकल फिगरच्या साह्याने आपण सेटला रिप्रेझेंट करतो, तेव्हा त्या डायग्राम्सला आपण म्हणणार आहोत व्हेन डायग्राम. आता बघूयात आपण त्याच्यावरचे ऑपरेशन्स. व्हेन डायग्राम आपल्याला प्रूव्ह करण्याकरता ऑपरेशन ऑन सेट्स रिप्रेझेंट करण्याकरता आपल्याला व्हेन डायग्रामची गरज भासते. बरेचसे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सुद्धा आपल्याला व्हेन डायग्रामची गरज भासते, म्हणून आपण त्याचा वापर जो आहे तो करणार आहोत. पुढे बघूयात ऑपरेशन ऑन सेट्स. ऑपरेशन ऑन सेट्स बघा मित्रांनो, तर इथे सुरुवातीचं ऑपरेशन आहे युनियन ऑफ टू सेट्स. दोन सेट्स तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचं युनियन काढायचं आहे. युनियन ऑफ सेट्स याला जर रिप्रेझेंट करायचं असेल आपल्या रूल मेथडने, तर ए युनियन बी याला डिनोट करताना असा यू सारखा जो दिसतोय तुम्हाला हे सिम्बॉल यू, युनियन बी इज इक्वल टू एक्स सच दॅट. याच्यामध्ये जे इलेमेंट आहेत ते कसे असणार आहेत? एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी. अगदी सोपं आहे. जर तुमच्याकडे ए मध्ये इलेमेंट आहेत 1 2 3 4 आणि बी मध्ये इलेमेंट आहेत 3 4 5 6, तर तुम्हाला जर ए युनियन बी लिहायचं असणार तर तुम्ही सगळे इलेमेंट त्याच्यातले लिहून टाकले 1 2 3 4. 3 4 रिपीट झालाय, गरज नाही पण पुन्हा लिहायची, त्याला नंबर रिपिटेशन आपल्या सेटमध्ये अलाउड नाही. एक नंबर एकदाच लिहिला जातो, तो रिपीट होत नाही.
एक इलेमेंट एकदाच, म्हणून ए युनियन बी काय असणार आहे, संपूर्ण सेटचं कलेक्शन एकत्र करून टाकलं ते तुमचं असेल ए युनियन बी. ज्याला जर व्हेन डायग्राम दाखवायचं असेल बाय व्हेन डायग्राम तर काय होईल, हा आपला रेक्टँगल आणि इथे त्याच्या आत हे असे दोन सेट घेतले, ए सेट बी सेट, आणि हा संपूर्ण भाग जो आहे एकत्रित केलेला हा आपला असणार आहे ए युनियन बी. अशा प्रकारे आपण व्हेन डायग्रामने सुद्धा हे रिप्रेझेंट करू शकतो. पुढचं आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, दोन सेटचं जर इंटरसेक्शन घ्यायचं असेल तर समजा या ठिकाणी सिम्बॉल असणार आहे ए इंटरसेक्शन बी या प्रकारचा, इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड, ऑर ऐवजी या ठिकाणी अँड एक्स बिलॉंग्स टू बी, म्हणजे दोघींमध्ये कॉमन जे इलेमेंट असतील त्यांच्या दोघींचा कॉमनच्या इलेमेंटचा जो सेट असेल तो असणार आहे आपला इंटरसेक्शनचा सेट. म्हणजेच ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, या ठिकाणी 3 आणि 4 रिपीट झालाय, म्हणजे इथे येईल 3 4, हे दोन सारखे सारखे इलेमेंट असतील, दोन सेटचा छेद घेतोय आपण, इंटरसेक्शन करतोय, म्हणजे याचा अर्थ 3 आणि 4 हे दोन कॉमन इलेमेंट त्या ठिकाणी होते, त्यांचा मिळून जो सेट तयार होईल तो असेल तुमचा ए इंटरसेक्शन बी. आणि याला जर व्हेन डायग्रामने आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर या ठिकाणी हा एक सेट, हा दुसरा सेट, दोघींमधले जे कॉमन इलेमेंट्स आहेत, जे सेट ए मध्ये पण होते सेट बी मध्ये पण होते, अशा प्रकारे आपण हा जो शेडेड पोर्शन दिसतोय या पोर्शनलाच आपण म्हणणार ए इंटरसेक्शन बी. अशा पद्धतीने आपण ते दोन सेटचं इंटरसेक्शन जे आहे ते या व्हेन डायग्रामच्या सहाय्याने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. पुढचं आहे डिसजॉइंट ऑफ टू सेट्स. दोन सेटचं डिसजॉइंट घ्यायचं आहे, म्हणजेच काय, ए इंटरसेक्शन बी हे दोघींचं जर कॉमन इलेमेंट यांच्यामध्ये नसेलच तर अशा वेळेला आपण ते दोन सेट जे ते डिसजॉइंट आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे या दोघींमध्ये कॉमन इलेमेंट नसेल तर हे बाय व्हेन डायग्राम आपण कसं दाखवू शकतो, सेट ए आणि सेट बी हे वेगळे वेगळे आहेत, दोघींमध्ये एकही इलेमेंट कॉमन नाही, म्हणून आपण त्या दोघींमधला कॉमन भाग दाखवतच नाही, तो सेपरेटली तुम्हाला सर्कल जो आहे तो दाखवलाय, रिप्रेझेंट केलाय व्हेन डायग्रामने, ए सेट वेगळा बी सेट वेगळा, आणि याचा अर्थ होतोय की दोघींमध्ये कॉमन इलेमेंट नाही, म्हणजेच आपण तो एम्प्टी सेट असेल त्याला आपण फायने डिनोट करतो, तो असेल तुमचा डिसजॉइंट ऑफ टू सेट. नंतर आहे डिफरन्स ऑफ टू सेट्स. दोन सेटचा आपल्याला जर समजा डिफरन्स घ्यायचा असेल, दोन सेट त्यांचा डिफरन्स घेतोय आपण तिसरा पॉइंट पाहिला आहे, डिसजॉइंट्स ऑफ सेट्स. डिसजॉइंट्स ऑफ सेट्स, आणि चौथा पॉइंट आपण आता पाहतो आहोत डिफरन्स ऑफ टू सेट्स. दोन सेटचा डिफरन्स कसा घ्यायचा आहे, अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ए मधले असे इलेमेंट घ्यायचे जे बी मध्ये नाहीत, म्हणजेच काय, याच्यामध्ये असे इलेमेंट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए बट एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी. म्हणजे असे इलेमेंट घ्यायचे ए मायनस बी चा अर्थ असा होतोय की ए मधले असे इलेमेंट घ्यायचे की जे बी मध्ये नाहीत. फॉर एक्झाम्पल जर समजा ए इज इक्वल टू इलेमेंट आहेत 1 2 3 4 5 6 असे काहीतरी इलेमेंट आहेत, आणि बी मध्ये इलेमेंट आहेत 2 3 5 8 1 2 असे काहीतरी इलेमेंट आहेत. तर या ठिकाणी जो इलेमेंट इथे दिसतोय 1 1 गेट कॅन्सल्ड, 2 2 गेट कॅन्सल्ड, 3 3 गेट कॅन्सल, 5 5 गेट कॅन्सल्ड. मग इथे इलेमेंट कुठले उरले बघा, मी असं म्हटलो की ए मधले असे इलेमेंट्स घ्यायचे जे बी मध्ये नाहीत. मग 1 1 कट झाला, 2 2 कट झाला, सॉरी हा 2 वेळा लिहिला गेलाय 2, एकदाच लिहा. तर 2 2 गेट कॅन्सल, 3 3 गेलाय, 5 5 गेलाय, 8 इथे आहे परंतु इथे नाहीये, म्हणून इथे जे आहेत उरलेले इलेमेंट ते म्हणजेच तुमचे ए मायनस बी या सेट मधले इलेमेंट्स असणार आहेत. म्हणजे ए मधले असे इलेमेंट्स घेतले की जे बी मध्ये नाहीत. याला जर आपल्याला व्हेन डायग्रामने रिप्रेझेंट करायचं असणार तर बघा मित्रांनो, हा आपला सेट ए, हा समजा त्यांच्यामध्ये कॉमन इलेमेंट आहे, हा सेट बी आहे, तर हा जो भाग आहे इकडचा हा ए मायनस बी असेल. ए मधले असे इलेमेंट जे बी मध्ये नाहीत, म्हणजे हा जो भाग असेल शेडेड पोर्शन हा तुम्हाला ए मायनस बी दाखवणार. आपण मधला भाग सांगितला ए इंटरसेक्शन बी हा असा भाग असेल
दोघींमध्ये जो कॉमन आहे, आणि हा इकडचा हा बी मायनस ए येईल. हा इकडचा ए मायनस बी, हा इकडचा बी मायनस ए, मधला जो आहे तो ए इंटरसेक्शन बी, आणि हा संपूर्ण भाग असणार ए युनियन बी. म्हणजे जर मला ए युनियन बी डिनोट करायचा असेल, दाखवायचा असेल, तर तुम्हाला या सगळ्यांचं एकत्रीकरण केल्यानंतर म्हणजेच ए मायनस बी युनियन ए इंटरसेक्शन बी युनियन आणि बी मायनस ए या टोटल यांचं सगळ्यांचं युनियन घेऊन मला ए युनियन बी मिळणार. ही एक प्रॉपर्टी याच्यातनं आपण दाखवू शकतो. तर अशा प्रकारे जे आहे त्याचा मिनिंग आहे डिफरन्स ऑफ टू सेट्स. दोन सेटचा जो डिफरन्स आहे तो आपण अशा प्रकारे जो आहे तो दाखवतो. नेक्स्ट आहे आपलं कॉम्प्लिमेंट ऑफ टू सेट्स. दोन सेटचं कॉम्प्लिमेंट कसं घ्यायचं. आता बघा मित्रांनो, कॉम्प्लिमेंट ऑफ टू सेट्स हे डिनोट करताना ए बार, काही बुक्स मध्ये तुम्हाला ए बार असा वरती दिसेल, किंवा और ए डॅशने पण दाखवतात, किंवा ए कॉम्प्लिमेंट ए सी ने पण दाखवतात. अगदी सोपा मिनिंग आहे याचा सुद्धा. याला गरज आहे युनिव्हर्सल सेटची. कॉम्प्लिमेंट ऑफ टू सेट्स दाखवण्याकरता तुम्हाला युनिव्हर्सल सेटची गरज भासते. युनिव्हर्सल सेट म्हणजे समजा मी या ठिकाणी एलिमेंट घेतले 1 2 3 4 5 6 7 या प्रकारचे, त्याचा ए हा सबसेट आहे असा घेतला, समजा 3 4 6 हा त्याचा सबसेट आहे. जर मला एचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल, एचा कॉम्प्लिमेंट काढायचा असेल तर मी तो कसा काढणार बघा. इक्वल टू असे एलिमेंट्स घ्यायचे यू मधले, म्हणजे युनिव्हर्सल सेट मधले असे एलिमेंट्स घ्यायचे की जे त्याच्या सबसेट ए मध्ये नाहीत, म्हणजे याच्यामध्ये नसलेले असे एलिमेंट घ्यायचे. आता इथे 3 कट होईल, 4 कट होईल, 6 कट होईल. मग उरलेले एलिमेंट काय आहेत बघा, 1 2 3 आणि 5 आणि 7 हा तुमचा काय असेल, एक कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट जे एलिमेंट आहेत ते कसे लिहायचे आहेत, जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत परंतु जो त्याचा सबसेट ए आहे त्याच्यात नाहीत, म्हणून त्याला आपण बाहेर काढून टाकणार. म्हणजे कॉम्प्लिमेंट जो काढायचा आहे तो या प्रकारे तुम्हाला मिळून जातोय. मग कितीही सेट तुम्हाला दिलेत, कितीही सबसेट दिलेत, तरी पण आपल्याला फक्त त्या स्पेसिफिक जो सेट आहे त्याच्यामधले इलेमेंट फक्त कट करायचे आणि युनिव्हर्सल सेटमधले सगळे इलेमेंट्स लिहिले की तुम्हाला त्या सेटचा कॉम्प्लिमेंट जो आहे तो मिळणार आहे. पुढचं पाहूयात, सिमेट्रिक डिफरन्स ऑफ टू सेट्स. दोन सेट मधला सिमेट्रिक डिफरन्स दाखवताना आपण त्याला या ट्रायंगलने डिनोट करतो. सिमेट्रिक डिफरन्स बिटवीन ए अँड बी सेट. ए आणि बी मधला सिमेट्रिक डिफरन्स काय असणार आहे, यात फक्त तुम्हाला काय करायचं आहे, ए मायनस बी आणि बी मायनस ए या दोघांचं जे आहे ते युनियन घेऊन टाकायचं. युनियन घेतल्यावर तुम्हाला जो सेट मिळतो तो असणार आहे तुमचा सिमेट्रिक डिफरन्स. हा सिमेट्रिक डिफरन्स असेल एक्स बिलॉंग्स टू डज नॉट बिलॉंग्स टू ए और ए इंटरसेक्शन बी यांच्यामध्ये तो एलिमेंट असणार नाही. अशा प्रकारचा जो सेट असतो त्याला आपण डिनोट करताना या ठिकाणी दोघींमध्ये ट्रायंगल लिहिला आहे. म्हणजे ए सिमेट्रिक डिफरन्स बी हे जर दाखवायचं असेल तुम्हाला तर यात फक्त तुम्हाला काय करायचं, ए मायनस बी. आणि जर बाय व्हेन डायग्राम दाखवायचं असेल तर अगदी सिंपल आहे. हा इकडचा पार्ट आपला ए मायनस बी आहे आणि इकडचा पार्ट आपला बी मायनस ए आहे. तर अशा वेळेला तुम्हाला हा दोघी भाग जो आहे फक्त ए मायनस बी आणि बी मायनस ए या दोघांचा जर आपण एकत्रीकरण केलं तर तुम्हाला तो ए सिमेट्रिक बी असा सेट जो आहे तो मिळणार आहे, युनियन त्यांचं मिळणार आहे. हे बाय डेफिनेशनसाठी आपल्याला यांची गरज असते. म्हणून आता एवढं जे पण आपण जे काही शिकलेलो आहोत या सगळ्यांमध्ये काही लॉज आहेत अल्जेब्रा ऑफ सेटचे. ते लॉज आपल्याला पाहायचे आहेत. अगदी सोपे असतात ते लॉज, आणि शिवाय त्याच्यासोबतच इम्पॉर्टंट काही रिझल्ट्स आहेत जे यांच्यामुळे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट्स पासून मिळालेले आहेत. नंबर ऑफ एलिमेंट्स असतील किंवा युनियन किंवा इंटरसेक्शन किंवा डिफरन्स किंवा सिमेट्रिक या सगळ्यांचे एकत्रित मिळून जे लॉ आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय आणि त्या स्क्रीनवर तुम्हाला एक एक करून समजून देतोय. कारण ते पूर्ण लिहून देणं आणि ते परत दाखवणं यात खूप मोठी व्हिडिओची लेंथ वाढेल. त्यामुळे आपण शॉर्टकट का होईना ते संपूर्ण एका स्क्रीनवर बघूयात. लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट्स. त्यात आयडेम्पोटेंट लॉ आहे, फॉर एनी सेट ए वी हॅव फर्स्ट ए युनियन ए इक्वल टू ए असेल, ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए असेल. नेक्स्ट आहे आयडेंटिटी लॉ, फॉर एनी सेट ए वी हॅव ए युनियन फाय इज इक्वल टू ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय. म्हणजे कुठल्याही नंबरमध्ये जर फाय युनियन केला तरी पण ए मिळतो, किंवा कुठल्याही सेटमध्ये जर ए
इंटरसेक्शन फाय केला तर तुम्हाला स्वतः तो फाय मिळतो. नंतर ए इंटरसेक्शन यू इक्वल टू ए मिळेल आणि ए युनियन यू म्हणजे युनिव्हर्सल सेट असेल इक्वल टू तुम्हाला युनिव्हर्सल सेटच मिळणार आहे. पुढचा कम्युनिटी लॉ आहे ए युनियन बी इक्वल टू बी युनियन ए. तसंच इंटरसेक्शनसाठी सुद्धा ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. नंतर असोसिएटिव्ह लॉ आहे, जर 3 सेट्स दिले असेल तर त्यांचा आपल्याला युनियन घ्यायचं असेल किंवा इंटरसेक्शन घ्यायचं असेल तर कुठल्याही 2ची जोडी आपण घेऊ शकतो. म्हणजे ए युनियन बी इक्वल टू सी, युनियन सी इक्वल टू ए युनियन बी युनियन सी. आणि सेकंड ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी यांचा ब्रॅकेट इंटरसेक्शन सी. म्हणजे कुठल्याही दोघांची जोडी आपण घेऊ शकतो. पुढचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे ए युनियन बी इंटरसेक्शन सी असं असेल तर तो युनियन जो आहे ए युनियन बी आणि इंटरसेक्शन ई युनियन सी आपण घेऊ शकतो. जसं आपण हे मल्टिप्लिकेशनचा जसा लॉ असतो आपला, एका नंबरने आपण ब्रॅकेटच्या आत जर मल्टिप्लाय करतो, पहिल्या नंबरला मल्टिप्लाय नंतर प्लस दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय करतो, तसाच लॉ इथे पण अप्लाय होतो. ए इंटरसेक्शन बी युनियन सी असेल इक्वल टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन सी असेल. 6 नंबर आहे डी मॉर्गन्स लॉ. इफ ए अँड बी अँड सी आर एनी 3 सेट्स देन ए युनियन बी त्याचा कॉम्प्लिमेंट जो आहे तो ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट मिळणार. त्याच प्रकारे ए इंटरसेक्शन बी त्याचा कॉम्प्लिमेंट जो आहे तो ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट मिळणार आहे. नंतर 7 नंबरचे लॉज आहेत, छोटे छोटे फॉर्म्युले आहेत मित्रांनो. ए मायनस बी युनियन सी मिळेल इक्वल टू ए मायनस बी इंटरसेक्शन ए मायनस सी. हे आपण सगळे व्हेरीफाय करू शकतो युझिंग व्हेन डायग्राम. सेकंड आहे ए मायनस बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए मायनस बी युनियन ए मायनस सी. थर्ड आहे ए मायनस बी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू बी कॉम्प्लिमेंट मायनस ए कॉम्प्लिमेंट. फोर्थ आहे ए मायनस बी युनियन ए इज इक्वल टू ए. फिफ्थ आहे ए मायनस बी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी. सिक्स्थ आहे ए मायनस बी इक्वल टू बी मायनस ए इफ अँड ओनली इफ ए इज इक्वल टू बी. हे तेव्हा शक्य आहे ज्या वेळेला ए आणि बी हे दोघे इक्वल सेट असतील. तसंच ए युनियन बी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी हे तेव्हा शक्य आहे इफ अँड ओनली इफ जेव्हा ए इज इक्वल टू बी असेल. नेक्स्ट आहे 8 ए युनियन ए कॉम्प्लिमेंट हा तुम्हाला स्वतः युनिव्हर्सल सेट मिळतो यू. आणि 9th नंबर आहे ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 5. अशा पद्धतीने जे आहे ते लॉज ऑफ अल्जेब्रा ऑफ सेट्स आहेत. हे लॉज वापरून आपण बरेचसे क्वेश्चन जे ते सॉल्व्ह करू शकतो. अगदी त्यांना सहज व्हेरीफाय आपण करू शकतो जर तुम्ही व्हेन डायग्रामचा वापर केला तर. नेक्स्ट इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत. सपोज त्या ठिकाणी इफ ए बी सी आर फायनाईट सेट्स अँड यू इज द फायनाईट युनिव्हर्सल सेट देन फर्स्ट लॉ आहे नंबर ऑफ इलेमेंट साठीचा नंबर ऑफ इलेमेंट इन ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट इन ए प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन बी मायनस नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन बी. सेकंड आहे नंबर ऑफ इलेमेंट इन ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट इन ए प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन बी इफ अँड ओनली इफ. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा ए अँड बी आर डिजॉइंट नॉन वॉइड सेट्स. नेक्स्ट आहे 3 नंबर ऑफ इलेमेंट इन ए मायनस बी इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट इन ए मायनस नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन बी. दॅट इज त्याचा मिनिंग तुम्हाला खाली लिहिलेला दिसतोय. नंबर ऑफ इलेमेंट इन ए मायनस बी प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट इन ए. फोर्थ आहे नंबर ऑफ इलेमेंट इन ए युनियन बी युनियन सी. 3 सेटचे युनियन घेऊन त्याचा जर नंबर ऑफ इलेमेंट काढायचे असतील तर सेपरेटली इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट इन ए प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन बी प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन सी मायनस नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन बी मायनस नंबर ऑफ इलेमेंट इन बी इंटरसेक्शन सी मायनस नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन सी प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. फिफ्थ आहे नंबर ऑफ इलेमेंट इन एक्झॅक्टली 2 ऑफ द सेट्स ए बी सी इक्वल टू नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन बी इंटरसेक्शन सी प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन सी इंटरसेक्शन ए मायनस 3 टाइम्स नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. सिक्स्थ आहे नंबर ऑफ इलेमेंट्स इन एक्झॅक्टली 1 ऑफ द सेट्स ए बी सी इक्वल टू एक्झॅक्टली सेम आहे, फक्त तुम्हाला खाली प्रत्येक ठिकाणी बघा 2 टाइम्स केला आहे. नंबर ऑफ इलेमेंट इन ए प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन बी प्लस नंबर ऑफ इलेमेंट इन सी मायनस 2 टाइम्स एन नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन बी मायनस 2 टाइम्स नंबर ऑफ इलेमेंट इन बी इंटरसेक्शन सी मायनस 2 टाइम्स नंबर ऑफ इलेमेंट इन ए इंटरसेक्शन सी प्लस 3 नंबर ऑफ इलेमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. 7th आहे नंबर ऑफ इलेमेंट इन ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू
number of element in A intersection B complement equal to number of element in universal set U minus number of element in A intersection B. 8th आहे number of element in N number of element in A complement intersection B complement is equal to number of element in A union B complement equal to number of element in U minus number of element in A union B. 9 आहे number of element in A symmetric B equal to number of element in A plus number of element in B minus 2 times number of element in A intersection B. 10th number of element in A complement equal to number of element in universal set U minus number of element in A. आणि लास्ट 11th number of element in A intersection B complement is equal to number of element in A minus number of element in A intersection B. एवढे लॉज आणि हे इम्पॉर्टंट रिझल्ट जे आहेत ते तुम्हाला थोडेसे व्हेरीफाय करायला लागतील, लक्षात ठेवावे लागतील. अगदी इझी आहे, फार त्याच्यामध्ये असं कठीण काही नाही. फक्त ते शिकवताना आपल्याला व्हेरीफाय करण्याकरता आपल्या व्हिडिओची लेंथ खूप वाढली असती. ते तुम्ही सुद्धा घर बसल्या तुमच्या मनाप्रमाणे ए आणि बी सेट घेऊन तुम्ही ते सहज व्हेरीफाय करू शकतात आणि स्वतः सराव केल्यानंतर ऑफकोर्स एखादा टॉपिक आपला लवकर क्लिअर होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपला जो थेरॉटिकल पार्ट आहे तो संपवतो आहोत. पुढच्या स्लाइडमध्ये आपण आता बघणार आहोत या टॉपिकवरती विचारले गेलेले NDAच्या पूर्वी झालेल्या एक्झाम्समध्ये कशा कशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले होते ते आपण बघूयात पुढच्या स्लाइडमध्ये. चला तर मित्रांनो आता प्रत्यक्ष आपण या टॉपिकवरती विचारले गेलेले NDAला जे एक्झाम झाले आहेत आपल्या प्रिव्हियस एक्झाम्स त्या एक्झाम्समध्ये जे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत ते कशा टाईपचे आहेत ते बघूयात. तर सुरुवातीला क्वेश्चन नंबर 1, इफ A इज इक्वल टू देर इज अ कर्ली ब्रॅकेट लॅम्बडा आणि इन कर्ली ब्रॅकेट लॅम्बडा म्यू असे 2 एलिमेंट्स आहेत दिलेले आणि त्याच्या आत सेट आहे, सेटच्या आत तो सेटमध्ये 2 एलिमेंट आहेत. देन द पॉवर सेट ऑफ A इज, तर तुम्हाला पॉवर सेट काढायचा आहे आणि आपण आता जस्ट शिकलो आहे की पॉवर सेट ऑफ A किंवा एखाद्या मॅट्रिक्सचा जर पॉवर सेट काढायचा असेल तो कसा काढायचा. तर त्याचा मिनिंग होतोय की त्या ठिकाणी जेवढे पॉसिबल सबसेट असतील त्या पॉसिबल सबसेटचा तो सेट असतो त्याला आपण म्हणतो पॉवर सेट ऑफ A. आणि ऑफकोर्स या ठिकाणी जो आपला A सेट त्यांनी दिलेला आहे लॅम्बडा म्यू हे 2च एलिमेंट या ठिकाणी आहेत आणि या दोघी एलिमेंटच्या साहाय्याने जे आहे ते आपल्याला पॉवर सेट ऑफ A फाइंड करायचा आहे. तो कसा करायचा मित्रांनो बघा. तर सुरुवातीला पहिली गोष्ट जी आहे ती A इज इक्वल टू इथे पॉवर सेट ऑफ A जर काढायचा असेल तर फाय तर हा प्रत्येक ठिकाणी सबसेट असतोच प्रत्येक सेटचा. आपण म्हटलंय एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट, फाय आहेच. त्यानंतर लॅम्बडा हा सिंगलटन सेट सुद्धा या ठिकाणी असेल. त्यानंतर हा सिंगलटन सेट लॅम्बडा आणि म्यू हा सुद्धा या ठिकाणी असेलच. हा एक सिंगलटन सेट त्याचा सेट आणि नंतर हा लॅम्बडा आणि कॉमा लॅम्बडा म्यू हा देखील त्या ठिकाणी एक सेट असेल. असे टोटल 1 2 3 4 एलिमेंट तुम्हाला मिळतील कारण या ठिकाणी फक्त 2च एलिमेंट्स आहेत. 2 एलिमेंट्स 2चा रेस टू 2 होईल तर इक्वल टू 4 एलिमेंट त्या ठिकाणी येतात. हा एक कॉमन सेन्स जर आपण वापरला तर आपल्याला लगेच लक्षात येईल की या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे. बघा याच्यात फाय नाही म्हणजे हा ऑप्शन येणारच नाही. यामध्ये सिंगलटन सेट फाय येत नाही असा म्हणून हा पण येणार नाही, हा येणार नाही. तर आपल्याला दिसतोय हा जो सेट आहे बी फाय म्हणजे स्पर्धे परीक्षेमध्ये थोडासा कॉमन सेन्स किंवा लॉजिक जर वापरलं गेलं तर एवढं सोडवायची गरज येत नाही, परंतु अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून आपण सगळं सॉल्व्ह करून घेतो आणि सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेतोय. तर फाय सिंगलटन सेट लॅम्बडा, त्यानंतर लॅम्बडा म्यू आणि लॅम्बडा म्यू असे तुम्हाला हा जो सेट मिळतो आहे तो आपला ऑप्शन बी आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. 1 A इज इक्वल टू A युनियन B युनियन A मायनस B. सेकंड स्टेटमेंट आहे A युनियन B मायनस A इज इक्वल टू A युनियन B. थर्ड स्टेटमेंट आहे B इक्वल टू A युनियन B मायनस A मायनस B. असे टोटल तुम्हाला त्या ठिकाणी 3 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या 3 स्टेटमेंट पैकी कुठले कुठले स्टेटमेंट करेक्ट आहेत ते आपल्याला चेक करायचं आहे. तर पहिलं स्टेटमेंट आपण बघूयात. हे जर आपण व्हेन डायग्रामने करायचा प्रयत्न केला मित्रांनो तर अगदी सोपं जातं आणि पटापट जर त्या व्हेन डायग्राम आपण काढून घेतल्या जसं की ए युनियनची जी व्हेन डायग्राम आहे ती अशी असेल की या ठिकाणी दोघीही पार्ट जे आहेत ए आणि बी ए संपूर्ण ए युनियन बी आपल्याला मिळतं युजिंग व्हेन डायग्राम. हा ए सेट हा बी सेट असेल तर हा ए युनियन बी आहे आणि जर ए मायनस बी काढायचा असेल आपल्याला तर हा आपला ए सेट हा बी सेट आणि ए मायनस बी म्हणजे हा पार्ट असतो आपला ए मायनस बी म्हणजे हा इकडचा हा आपला ए मायनस बी आणि या दोघींचं युनियन आहे.
म्हणजे या दोघींना एकत्र करायचं किंवा ही फिगर याच्यावरती जर ठेवून दिली तर तुम्हाला जो भाग त्या ठिकाणी शेडेड होईल तो संपूर्ण भाग म्हणजे आपला असणार आहे ए युनियन बी. ए युनियन बी जर आपल्याला काढायचं असेल तर काय होईल बघा, दोन्हीही एकत्र केले तर तुम्हाला हा स्वतः ए युनियन बीच मिळतो आहे. हे दोघी जर एकत्र केलेत तर मग हा जर ए युनियन बी मिळतोय तर हे दोघी जे आहेत हे इक्वल आहेत याचा दोघींचा युनियन घेतल्यानंतर. परंतु इथे मात्र आपल्याला ए दिसतो आहे म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट तुमचं रॉंग येईल. सेकंड स्टेटमेंट पाहूयात, ए युनियन बी मायनस ए. एक्झॅक्टली सेम वेने आपण काय करूयात, ए बी मायनस ए आधी फाइंड करूयात. हा बी आणि मायनस ए काढायचा असेल तर हा जो पार्ट आहे आपला बी मायनस ए हा इकडचा हा पार्ट आपल्याला मिळेल बी मायनस ए आणि त्याच्यामध्ये हा ए युनियन बी करायचा आहे म्हणजे युनियन ए करायचा आहे नुसता ए म्हणजे हा ए जो आहे तो आपला त्याच्यामध्ये जर आपण युनियन केला तर या दोघींचं कॉम्बिनेशनने जे मिळणार आहे बी मायनस ए याच्यावरती जर ही फिगर ठेवली गेली तर बरोबर संपूर्ण भाग जो आहे तो शेडेड पोर्शन होतोय. कोणता भाग शेडेड होतोय बघा, बरोबर हा इकडचा ए आणि हा इकडचा बी मायनस ए दोघींना एकत्र केलं किंवा डायरेक्ट आपल्याकडे प्रॉपर्टीज आहेत. मी फक्त तुमची अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून थोड्याशा लॉंगेस्ट मेथडने घेतोय. परंतु जर त्याच्याकडे प्रॉपर्टीज आहेत त्याला पाहता क्षणी लक्षात येईल की हे दोघींचं जर युनियन घेतलं तर आपल्याला जे आहे ते ए युनियन बी मिळतोय म्हणजे ए युनियन बी मिळतोय याचा अर्थ हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. त्यानंतर बघूयात स्टेटमेंट नंबर 3. स्टेटमेंट नंबर 3 काय आहे बघा, इथे ए युनियन बी आहे मायनस ए मायनस बी करायचं आहे म्हणजे ए युनियन बी. समजा हे स्टेटमेंट आपलं ए युनियन बी आपण व्हेन डायग्रामने दाखवूयात. हा ए हा बी आहे, ए बी या दोघींचं युनियन म्हणजे या ठिकाणी हा असा ए युनियन बी आपल्याला मिळेल बाय व्हेन डायग्राम आणि त्याच्यातनं मायनस करायचा आहे ए मायनस बी. आता ए मायनस बी म्हटल्यानंतर काय होईल तर हा इकडचा जो पार्ट आहे हा आपला ए मायनस बी असतो आणि या दोघांचा आपण काय करतो आहोत परत मायनस म्हणजे ए युनियन बी मधले असे इलेमेंट्स जे ए मायनस बी मध्ये नाहीत असे एलिमेंट घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला बरोबर बी जो मिळतो आहे करेक्ट मिळतं आहे आपल्याला बरोबर इकडे ए युनियन बी मधले असे इलेमेंट सोडून द्यायचे की जे ए मध्ये होते म्हणजे फक्त हा जो पार्ट आहे आपला इकडचा आणि हा पार्ट म्हणजेच आपला काय आहे बी म्हणजे या ठिकाणी बरोबर तुमचा आन्सर येत आहे बी इक्वल टू ए युनियन बी मायनस ए मायनस बी आणि अशा प्रकारे हे सुद्धा जे आहे ते करेक्ट स्टेटमेंट आहे. म्हणजे 3 ऑप्शन पैकी फर्स्ट फक्त रॉंग आलंय, 2 आणि 3 हे ऑप्शन करेक्ट आहेत म्हणजे ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 3. इफ ए बी सी आर द सबसेट्स ऑफ अ गिवन सेट्स देन विच वन ऑफ द फॉलोइंग रिलेशन इज नॉट करेक्ट. आपल्याला नॉट करेक्ट शोधायचं आहे जे करेक्ट नाहीये असं आणि एक ऑप्शन दिलाय की एबीसी हे आर सबसेट्स ऑफ गिवन सेट्स. कुठल्या तरी एका सेटचे ते एबीसी जे आहेत ते सबसेट आहेत असं पण दिलेलं आहे. आता हा पहिलं स्टेटमेंट बघूयात, ए युनियन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए युनियन बी. आता इथे जर आपण बाय व्हेन डायग्राम पाहिलं आता हे इंटरसेक्शनचा जो भाग आहे ए इंटरसेक्शन बी हा भाग आपल्याला असा मिळतो. या दोघींमधला जो कॉमन भाग असेल तो म्हणजे ए इंटरसेक्शन बी आणि याच्यासोबत युनियन घ्यायचं एचं म्हणजे जो पूर्ण ए सेट आहे तो आपला याच्यासोबत युनियन घेतला आणि जर तुम्ही युनियन घेतलं तुम्हाला स्वतः ए सेट मिळतोय. तुम्ही जर ऑब्झर्व केलं याच्यावरती ही फिगर ठेवली तर हा पूर्ण भाग जो आहे तो शेडेड पोर्शन होतोय. किंवा आपल्याकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवल्या त्या सगळ्या प्रॉपर्टींचा इथे यूज होतोय दोघी एक्झाम्पलसाठी आणि हे सगळे एक्झाम्पल 2023च्या सेकंड एनडीएच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. अगदी सोपे आहेत. इथे पाहताक्षरी पण लक्षात येतं की हा पार्ट काय येऊ शकतो परंतु त्याकडे तुम्हाला प्रॉपर्टीज थोड्याशा व्हेरीफाय करून घ्याव्या लागतील स्वतःहून. जेव्हा तुम्ही सेल्फ एक्झाम्पल घ्याल एखादं आणि त्याच्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला किंवा ते जी दिलेली प्रॉपर्टी किंवा लॉ आहे तो जर तुम्ही त्यावेळेला व्हेरीफाय करून पाहिला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की हे अशा प्रकारे सॉल्व्ह करता येऊ शकतं. तर इथे फक्त काय करायचं आहे, ही फिगर याच्यावरती जर ठेवली तर बरोबर हा भाग झाकला जातोय म्हणजे हा आपला ए हा सेट होता, व्हेन डायग्राम ए ची होती आणि ही ए इंटरसेक्शन बी ची होती आणि तुम्हाला फायनली मिळतं ए, परंतु इथे ते नाही म्हणजे हे रॉंग आलाय. म्हणजे डायरेक्ट सुरुवातीलाच नॉट करेक्ट येऊन गेलाय. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट नाही ते सापडून गेलाय म्हणजे आपल्याला ऑप्शन मिळून गेलाय ऍक्च्युली
परंतु हे जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतील किंवा हे पण व्हेरीफाय करायचे असतील तर बाय व्हेन डायग्राम किंवा डायरेक्टली पण हा इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय होतोय. सी इंटरसेक्शन इथं ए इंटरसेक्शन सी होईल याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर डिस्ट्रीब्युशन लॉने. तसंच हा बी इंटरसेक्शन सी होईल, म्हणजे हे करेक्ट आहे. त्यानंतर इथे पण तोच लॉ अप्लाय होतोय. फक्त इथे युनियन इंटरसेक्शन वेगवेगळं होतं, इथे पण तोच अप्लाय होतोय. आणि हे तर डायरेक्टच आहे. हा जर त्याचा सबसेट असेल, ए युनियन बीचा हा ए सबसेट आहे, हे आपल्याला माहिती आहे. ए किंवा बी हे ए युनियन बी चे सबसेट असतात, ही आपली प्रॉपर्टी किंवा लॉ आहे. कारण याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट ए युनियन बी मध्ये असणार आहेत. आणि जर असं असलं तर ए इंटरसेक्शन ए युनियन बी हा तुम्हाला एच मिळणार आहे स्वतः. म्हणजे अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की ते स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट फॉर 2 नॉन एम्प्टी सेट्स ए अँड बी. इथे पण तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. या ठिकाणी हा कॉम्प्लिमेंटच्या अर्थाने वापरला गेलेला आहे. जसं आपण कॉम्प्लिमेंट असा किंवा बी डॅश असं वापरू शकलो असतो, तर तिथे कॉम्प्लिमेंटच्या अर्थाने वापरला युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इक्वल टू ए युनियन बी. आणि सेकंड स्टेटमेंट आहे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए युनियन बी. यापैकी कुठलं करेक्ट आहे किंवा दोघी आहेत किंवा दोघी नाहीत हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण घेऊयात फर्स्ट स्टेटमेंट ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इज इक्वल टू. याला आपण सिम्प्लिफाय करूयात. ही जी LHS आपण घेतलेली आहे, ही LHS घेताना एक लक्षात आपल्या येत आहे की इथे या दोघींमध्ये ए दिसतोय आणि इंटरसेक्शन आहे युनियन आहे, म्हणजे हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण या दोघींमध्ये वापरू शकतो. म्हणजे त्याच्यापूर्वी आपल्याकडे जर 3 स्टेटमेंट युनियन मध्ये किंवा इंटरसेक्शन मध्ये दिलेले असतील, आता बघा हे एक आणि हे एक, हे तिघी तुम्ही जर पाहताय तर युनियन मध्ये दिलेले आहेत, तर आपण अशा वेळेला असोसिएटिव्ह लॉ अप्लाय करू शकतो इथे. म्हणजे कुठले तरी 2 आपण आधी सॉल्व्ह करू शकतो. मग हे 2 जर मी कन्सिडर केले तर यातनं ए हा डिस्ट्रीब्यूट होऊन केलेला आहे मध्ये, तर तो बाहेर जर काढला तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल ए युनियन बी ए इंटरसेक्शन बी युनियन बी कॉम्प्लिमेंट असं तुम्हाला मिळेल. हा ए इंटरसेक्शन जो आहे तो कॉमन होईल इकडे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर आपण उलट वापरला तर, आणि इथे राहील बी युनियन बी कॉम्प्लिमेंट. हे बाकी ॲज इट इज असेल ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. एकदा परत आपण जर आपल्याकडचे जे लॉ आहेत ते जर अप्लाय केले तर बी आणि बीचा कॉम्प्लिमेंट यांचं युनियन. आपल्याला माहिती आहे की हा पूर्ण मोठा युनिव्हर्सल सेट असतो. या ठिकाणी समजा हा बी सेट आहे, तर हा बी आणि त्याच्या बाहेरचा जो असतो तो बी कॉम्प्लिमेंट असतो. म्हणजे बी मधले सोडून यू मधले सगळे त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. मग हा कॉम्प्लिमेंटचा हा जो संपूर्ण भाग आहे तो आणि हा दोघींचा मिळून दोघींचं युनियन जर आपण केलंय इथे युनियन, तर अशा वेळेला आपल्याला जे आहे ते स्वतः युनिव्हर्सल सेट यू मिळणार आहे. हा इथे यू वेगळा आहे मित्रांनो, हा युनिव्हर्सल सेट साठीचा यू आहे आणि हा जो आहे तो युनियन साठीचा यू आहे. हा ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी इक्वल टू हा परत या दोघींचं जर आपण इंटरसेक्शन घेतलं, कुठलाही सेट युनिव्हर्सल सेटचा हा जर त्याचा सबसेट असेल तर ऑफकोर्स या ठिकाणी तुम्हाला एच मिळणार आहे, युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. हा आपला कॉम्प्लिमेंट लॉ होता. आता इथे आणि हा जो ए हा यूचा सबसेट असेलच कारण तो युनिव्हर्सल सेट आहे आणि त्यांनी म्हटलंय इथे कन्सिडर द फॉलोइंग सबसेट्स फॉर द नॉन एम्प्टी सेट्स ए अँड बी. हे नॉन एम्प्टी सेट्स युनिव्हर्सल सेट कुठला तरी एक युनिव्हर्सल सेट असेल त्याचा तो सबसेटच असणार आहे असं आपण कन्सिडर केलाय. त्यामुळे ही प्रॉपर्टी त्या ठिकाणी जी आहे ती लागू होते. आणि हा परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर अप्लाय केला आपण ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए युनियन बी या प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. आणि हा परत एकदा तुम्हाला तोच लॉ जो आपण इथे अप्लाय केला आहे तो तुम्हाला डायरेक्टली युनिव्हर्सल सेट यू मिळणार, इंटरसेक्शन ए युनियन बी मिळेल. परत यू हा जो आहे युनिव्हर्सल सेट आहे आणि तो त्याचा इंटरसेक्शन आपण घेतोय तर तुम्हाला ए युनियन बी मिळणार. ही पण आपली प्रॉपर्टी आहे. म्हणजे कुठलाही सेट, आता हा सेट ए युनियन बी सुद्धा यूचाच सबसेट असणार आहे. म्हणजे ऑफकोर्स या दोघींचं इंटरसेक्शन तुम्हाला ए युनियन बी मिळणार. म्हणजे आपल्या याच्यामध्ये ए युनियन बी आलाय का बघून घ्या. हो करेक्ट आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे आणि आपल्याला बरोबर ए युनियन बी मिळाला आहे. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूयात. पुढचं स्टेटमेंट आहे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. यालाही तसंच करूयात. डिस्ट्रीब्यूट जर मध्ये केलं तर ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन ए युनियन बी कॉम्प्लिमेंट असं मिळणार. परत हा युनिव्हर्सल सेट मिळतोय, युनिव्हर्सल सेट इंटरसेक्शन ए
युनियन बी कॉम्प्लिमेंट, आणि हा युनिव्हर्सल सेट आहे त्यांचा, म्हणून ऑफकोर्स तुम्हाला ए युनियन बी कॉम्प्लिमेंट मिळेल. परंतु इथे ए युनियन बी आहे, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट नाहीये, तर मग अशा वेळेला हे जे आहे ते स्टेटमेंट तुमच्या याच्यासोबत आलेलं नाही, म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. म्हणजे यापैकी फक्त फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे, म्हणून आपला ऑप्शन ए आहे त्या ठिकाणी. ओनली फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. लेट एक्स बी अ नॉन एम्प्टी सेट अँड लेट ए बी सी बी सबसेट्स ऑफ एक्स. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली काही 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. ए सबसेट ऑफ सी इम्प्लाइज, म्हणजे इफ देनचं स्टेटमेंट आहे. इफ ए सबसेट इज सबसेट ऑफ सी, प्रॉपर सबसेट दिलाय. ए इंटरसेक्शन बी सबसेट ऑफ सी इंटरसेक्शन बी अँड ए युनियन बी इज अ सबसेट ऑफ सी युनियन बी. आणि खाली जे स्टेटमेंट आहेत सेकंड आणि थर्ड, ए इंटरसेक्शन बी सबसेट ऑफ सी इंटरसेक्शन बी फॉर ऑल सेट्स बी इम्प्लाइज ए सबसेट ए इज अ सबसेट ऑफ सी, आणि ए युनियन बी सबसेट ऑफ सी युनियन बी फॉर ऑल सेट्स बी इम्प्लाइज ए सबसेट ऑफ सी. असे स्टेटमेंट दिलेत. 2023च्या सेकंड आणि 2024च्या फर्स्ट याच्यामध्ये विचारले. दोघी क्वेश्चन्स अगदी सोपे आहेत. जर तुम्ही ज्यावेळेला असं जास्त कन्फ्युजिंग असलेले स्टेटमेंट तुम्हाला दिसतील आणि ते करेक्ट किंवा रॉंग विचारलेलं असेल, तर अशा वेळेला आपल्या मनाचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं. जसं की फॉर एक्झाम्पल आता एक्स सेट त्यांनी म्हटलाय, असा एक सेट आहे जो नॉन एम्प्टी आहे, ज्याच्यामध्ये इलेमेंट आहेत. समजा आपण 1 2 3 4 असे शॉर्ट इलेमेंट घेऊन घ्यायचे. ए सेट घ्यायचा, ए बी सी हे त्याचे सबसेट्स आहेत असं म्हटलंय, आणि आपली कंडिशन आहे की ए इज अ सबसेट ऑफ सी. म्हणून घेताना ते समजा मी 1 2 घेतला, बी जो इलेमेंट आहे बी मधले ते कुठले तरी 2 3 4 असे काहीतरी घेऊन घेतले, आणि ए हा सीचा सबसेट असला पाहिजे, म्हणून 1 2 त्याच्यामध्ये असलाच पाहिजे. आपण त्याला 1 2 3 घेऊन टाकला. समजा आपल्या मनाचे एक्झाम्पल घेतले, तुम्ही कुठलंही एबीसीडी घेऊ शकतात किंवा एक्स हा 10 पर्यंत घेऊ शकतात. ही आपल्या प्रत्येकाची वैयक्तिक आपण एक्झाम्पल घेतो आहोत, म्हणून ते काही असू शकतं. फक्त आपल्याला हे व्हेरीफाय करायचं आहे. तर हा ए हा सीचा सबसेट असेल, अशा परिस्थितीमध्ये पुढे काय होतंय बघूयात. जर ए हा सीचा सबसेट आहे तर दिसतं ए हा सीचा सबसेट आहे, 1 2 इथे आहे, म्हणजे हा ए चे सगळे इलेमेंट्स सी मध्ये आहेत, म्हणून ए इज अ सबसेट ऑफ सी हे तर दिसतंय. आता ही कंडिशन म्हणून पुढे जायचंय आपल्याला. पुढे फाइंड करायचं आहे ए इंटरसेक्शन बी. व्हॉट इज ए इंटरसेक्शन बी? ए आणि बी मधले कॉमन इलेमेंट्स बघायचे. ए आणि बी मधले कॉमन इलेमेंट्स कुठले आहेत? फक्त 2 आहे, सिंगलटन सेट 2. अँड देन आफ्टर इथे काय सी इंटरसेक्शन बी फाइंड करायचा आहे. दोघींचा कॉमन इलेमेंट सी आणि बी मध्ये कोणता कॉमन इलेमेंट आहेत? 2 आणि 3 दिसतंय बघा. हा 2 3 आणि काय दिसतंय बघा, याच्या ए इंटरसेक्शन बी मधला सगळे इलेमेंट जे आहेत ते सी इंटरसेक्शन बी मध्ये आहेत. म्हणजेच हे ट्रू झालं की ए इंटरसेक्शन बी इज द सबसेट ऑफ सी इंटरसेक्शन बी. हा त्याचा सबसेट आहे, हे प्रूव्ह झालाय. त्यानंतर ए युनियन बी काढून बघायचं आहे. ए युनियन बी, व्हॉट इज ए युनियन बी? या दोघींचं कॉमन घ्यायचं आहे 1 2. हे फास्ट करायचं मित्रांनो, जर आपण एक्झामला आहोत तर अशाला थोडंसं फास्ट करायला लागतं. ए युनियन बी हा 1 2 3 4 असेल. मी फक्त तुम्हाला समजून देतो आहे म्हणून थोडासा वेळ लागतो. तर इथे ए युनियन बी काढला, ए युनियन बी, आणि नंतर काढायचं आहे सी युनियन बी. सी आणि बी मधले सगळे एलिमेंट्स घेतले तर 1 2 3 4, आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं असणार तर इथे हा सुद्धा ए युनियन बी सुद्धा सबसेट आहे सी युनियन बीचा. आता यात एक दिसतंय की हे दोघी स्टेटमेंट प्रूव्ह झाले, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट जे टोटली प्रूव्ह झालेलं आहे. राहिली गोष्ट आता तुम्ही जर ऑब्झर्व अजून केलं थोडं व्यवस्थित, तर इथे ए सबसेट ऑफ सी हे इफ देनचं स्टेटमेंट जे आहे ते कॉन्व्हर्स झालंय. म्हणजे जर हे ए इंटरसेक्शन बी सबसेट ऑफ सी इंटरसेक्शन बी, तर ऑफकोर्स आपल्याला ए हा सीचा सबसेट मिळणार, किंवा ए युनियन बी सबसेट ऑफ सी युनियन बी असेल तर अशा वेळेला फॉर ऑल सेट्स ऑफ बी इथे ए हा सबसेट असेल सीचा. हे कॉन्व्हर्सली पण प्रूफ होत आहे. म्हणजे याचा अर्थ इफ देनचं आणि इफ अँड ओनली इफचं हे स्टेटमेंट तयार झालंय, म्हणून तिघी स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहेत. आणि हा आपला ऑप्शन डी आहे की ज्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की फर्स्ट सेकंड आणि थर्ड स्टेटमेंट जे आहेत ते सगळेच करेक्ट आहेत. नेक्स्ट तर खूपच इझी आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा. हा 2024च्या फर्स्ट झालेल्या एनडीएच्या एक्झाम मध्ये विचारला गेला. इतका सोपा होता, एकच क्वेश्चन विचारला याच्यावरती, परंतु अतिशय सोपा आहे. डायरेक्टच प्रॉपर्टी आहे. आपण आता जस्ट एक व्हेन डायग्रामने शिकलो होतो. मी आधी क्वेश्चन वाचतोय. फॉर एनी 3 नॉन एम्प्टी सेट्स ए बी सी व्हॉट इज ए युनियन बी मायनस इन कर्ली ब्रॅकेट ए मायनस बी युनियन बी मायनस ए युनियन ए इंटरसेक्शन बी. आपल्याला माहिती आहे की जर समजा आपल्याकडे असे 2 सेट असतील आणि या ठिकाणी
जर हा भाग आपल्याला सांगायचा असेल तर हा a मायनस बी असतो, हा इकडचा जो भाग आहे आणि हा इकडचा आहे b मायनस ए आणि हा मधला आहे a इंटरसेक्शन b कॉमन भाग आणि या सगळ्यांचा मिळून काय मिळतो a युनियन b. आणि ह्यात यांनी काय म्हटलं इथे तर a मायनस बी युनियन b मायनस ए आणि युनियन a इंटरसेक्शन c म्हणजेच या तिघींचं मिळून a युनियन bच मिळतो. म्हणजे a युनियन b मधून a b युनियन b जर मायनस केला तर ऑफकोर्स आपल्याला नल सेट मिळतो आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला फर्स्ट ऑप्शन असणार आहे. खूप इझी क्वेश्चन होता हा, त्यामुळे माझ्या मते अशा प्रकारचे जर क्वेश्चन येत असतील तर तुम्हाला ऑफकोर्स इंडीची एक्झाम जी आहे ती क्रॅक होणं अगदी सोपं आहे. असे काही सोपे एक्झाम्पल्स पण आपल्या एक्झामला येत असतात. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन रिस्पेक्ट ऑफ टू नॉन एम्प्टी सेट्स ए अँड बी. फर्स्ट स्टेटमेंट दिलाय x डज नॉट बिलॉंग्स टू a युनियन b implies x does not belongs to a or x does not belongs to b. x does not belongs to a intersection b implies x does not belongs to a and x does not belongs to b. हे लक्षात घ्या मित्रांनो, और आणि and मध्ये जो फरक आहे इथे और हा तेव्हा वापरतात ज्या वेळेला a इंटरसेक्शन b चा विषय येतो, याच्यात किंवा त्याच्यात दोघींपैकी एका ठिकाणी तो ज्या वेळेला युनियन होतं त्यावेळेला, म्हणजे याच्यात किंवा त्याच्यात दोघींपैकी एकामध्ये तो असला पाहिजे अशा वेळेला आपण ए युनियन बी चा वापर करतो आणि तेव्हा और वापरला जातो. आणि हेच जर ए इंटरसेक्शन बी असेल तर अशा वेळेला अँड वापरलं जातं. म्हणजे या दोघींमध्ये असला पाहिजे, म्हणजे ए मध्ये पण असला पाहिजे आणि बी मध्ये पण असला पाहिजे. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी, तेव्हा ए इंटरसेक्शन बी सेट होतो. आणि ए युनियन बी म्हणजेच काय ए और बी, एकतर ए मध्ये तरी असावा किंवा बी मध्ये तरी असेल, असाचा मिळून तो ए युनियन बी जो आहे तो बनतो. हे आपल्याला जर बेसिक माहिती असेल तर हे अतिशय सोपा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. जसं की बघूयात, फर्स्ट स्टेटमेंट घेऊयात, आपण कन्सिडर करूयात. ॲज त्यांनी दिलेला आहे एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए युनियन बी. जर तो ए युनियन बी मध्ये नाहीये तर हे काय इम्प्लाइज करेल, एक्स बिलॉंग्स टू ए युनियन बी त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये असेल. जर तो ए युनियन बी मध्ये नाही तर ए युनियन बी सोडून उरलेलं जे असतं तेच आपलं ए युनियन बी कॉम्प्लिमेंट असेल. आणि ए युनियन बी कॉम्प्लिमेंट हा आपला डी मॉर्गन्स लॉ जर आपण या ठिकाणी अप्लाय केला तिथे ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट होईल. आणि आता एखादा इलेमेंट एक्स बिलॉंग्स टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट मध्ये असेल तर एक तर तो याचा अर्थ असा होतो की तो ए कॉम्प्लिमेंट मध्ये पण असायला पाहिजे अँड बी कॉम्प्लिमेंट मध्ये पण असायला पाहिजे. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू ए कॉम्प्लिमेंट अँड, कारण इंटरसेक्शन आहे, तुम्हाला जसं म्हटलं मी इंटरसेक्शन तुम्हाला अँड असतो, याच्यात पण आणि याच्यात पण असला पाहिजे. म्हणजे एक्स बिलॉंग्स टू इथे बी कॉम्प्लिमेंट मध्ये पण असेल. आणि आता हा एक जर ए कॉम्प्लिमेंट मध्ये आहे तर एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए, तर तो ए मध्ये असणार नाही बाय डेफिनेशन ऑफ कॉम्प्लिमेंट. असं म्हणता येईल की हा एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए अँड एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी, आणि तो बी मध्ये पण असणार नाही. म्हणजे या ठिकाणी अँड आलाय, इथे मात्र और आलाय, म्हणून हे स्टेटमेंट जे आहे ते रॉंग आहे. नेक्स्ट स्टेटमेंट बघूयात. नेक्स्ट स्टेटमेंट काय बघा, ॲज एक्स डज नॉट बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बी. याचा काय मिनिंग होतो, आता एक्स डज नॉट बिलॉंग्स टू याचा अर्थ असा होतो की एक्स बिलॉंग्स टू असेल ए युनियन बीच्या किंवा ए इंटरसेक्शन बी त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये तो असेल. जर तो ए इंटरसेक्शन बी मध्ये नाही तर त्याच्या कॉम्प्लिमेंट मध्ये असला पाहिजे. हे काय इम्प्लाइज करतं, एक्स डज नॉट बिलॉंग्स, आता हे जर एक्स बिलॉंग्स टू ए इंटरसेक्शन बीच्या कॉम्प्लिमेंट मध्ये आहे तर बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ आपण म्हणू शकतो एक्स बिलॉंग्स टू ए कॉम्प्लिमेंट युनियन बी कॉम्प्लिमेंट. आणि मग इथे याचा परत मिनिंग काय होतो की जर युनियन आहे तर या ठिकाणी तुम्हाला और येतं. एकतर हा एक्स जो आहे तो एकतर ए कॉम्प्लिमेंट मध्ये असला पाहिजे किंवा बी कॉम्प्लिमेंट मध्ये असला पाहिजे. मग त्यासाठी काय येईल, इथे एक्स बिलॉंग्स टू ए कॉम्प्लिमेंट और एक्स बिलॉंग्स टू बी कॉम्प्लिमेंट. आता हे काय इम्प्लाइज करतं, जर एक्स बिलॉंग्स टू ए कॉम्प्लिमेंट मध्ये आहे तर तो डज नॉट बिलॉंग्स टू ए असेल, म्हणजे तो ए मध्ये असणार नाही. और एक्स डज नॉट बिलॉंग्स टू बी, बी मध्ये पण असणार नाही. मग इथे सुद्धा तुम्ही पाहत असाल तर और आलाय आणि इथे अँड दिलेला आहे, म्हणजे हे सुद्धा स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे. म्हणून या दोघी स्टेटमेंटमध्ये एकही स्टेटमेंट जे ते करेक्ट नसल्यामुळे नायदर वन नॉर टू हा आपला ऑप्शन असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन रिस्पेक्ट ऑफ टू नॉन एम्प्टी सेट्स ए अँड बी. हे तर डायरेक्टली दिसतंय
कारण आपल्याला माहिती आहे ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी याचा अर्थ काय होतोय, ए युनियन बी म्हणजे हा पूर्ण ए युनियन बी असेल आणि ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, फक्त मधला पार्ट असतो. आणि हे दोघीही इक्वल कधी होतील, जेव्हा ए आणि बी हे दोघीही सेट जे आहेत ते इक्वल असतील तरच शक्य आहे. कारण हे दोघींचा कॉमन भाग जो आहे तो सेपरेट राहूच शकत नाही. ते दोघीही सेट जे आहेत ते दुसरे काहीच नाहीत, तर ते दोघी सेट ए आणि बी हे एकत्रच असतील. अशा वेळेला म्हणजेच सेम असतील, इक्वल असतील, इक्वल सेट असतील, तेव्हाच हे शक्य आहे की ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी जो आहे तो डायरेक्टली तुम्हाला इक्वल मिळेल. ए युनियन बी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट ट्रू आहे. नेक्स्ट स्टेटमेंट दिसतंय ए सिमेट्रिक बी इक्वल टू फाय. आता ए सिमेट्रिक बीचा आपल्याला मिनिंग माहिती असला पाहिजे. ए सिमेट्रिक बीचा मिनिंग आहे ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी, हा त्याचं मिनिंग आहे. ए युनियन बी मायनस ए इंटरसेक्शन बी, याला आपण ए सिमेट्रिक बी या सिम्बॉलने दाखवतो. आता इथे हे त्यांनी ऑलरेडी फाय दिलेलं आहे. आपल्याला फाय दिलंय म्हणजेच काय दिलंय, एम्प्टी सेट दिलाय. आणि मी तुम्हाला बोललोय की जे आपण लॉज पाहिले आहेत सेटचे, ते लॉज असेल किंवा इम्पॉर्टंट रिझल्ट्स असतील जे आपल्या स्क्रीनवर आपण पाहिले आहेत, ते सगळे ऑलरेडी ह्या एक्झाम्पल्समध्ये तेवढे जरी करून टाकलेत तरी तुम्ही या ठिकाणी त्यांच्या प्रॉपर्टीज किंवा त्या लॉज किंवा त्या इम्पॉर्टंटच्या साह्याने जे आहे, जे इम्पॉर्टंट रिझल्ट दिले त्यांच्या साह्याने हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. कारण इझिली लगेच आपल्याला आन्सर मिळतंय. कसं बघा, आता हे सिंपल, याला नंबर ऑफ एलिमेंट जर आपण जोडत गेलो तर इथे 5 मध्ये 0 एलिमेंट असतील. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ए युनियन बी मायनस ए इंटरसेक्शन बी जो आहे तो डायरेक्टली नंबर ऑफ एलिमेंट मध्ये 0 मिळणार. म्हणजे ह्याच्यातले म्हणजे याचा अर्थ काय, 0 मिळणार म्हणजे दोघींमधले नंबर ऑफ एलिमेंट्स इक्वल आले. आणि मग त्यामुळे काय होईल, ए युनियन बी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी तुम्हाला मिळतोय. कारण हा तर तुमचा 0 झाला. 0 म्हणजे आपल्या सेटमध्ये तो फाय असतो. फाय इथे एम्प्टी सेट आहे म्हणून. तर इथे काय होईल, इथे काय होईल मग, ए युनियन बी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी येईल. म्हणजेच दोन यांचं जर सिमेट्रिक जर फाय असेल तर आपण म्हणू शकतो की इथे सुद्धा ए इक्वल टू बी, कारण ही कंडिशन आपण आता जस्ट प्रूव्ह केली. ए युनियन बी इक्वल टू ए इंटरसेक्शन बी हे केव्हा येतं, जेव्हा ए इक्वल टू बी आहे. म्हणजे याचा काय अर्थ झाला, सेकंड स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. या क्वेश्चन नंबर 8 मध्ये मात्र आपण म्हणू शकतो की दोघी स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण सेट थेअरी मधील संपूर्ण थेअरी पाहिली आणि त्यासोबतच जे प्रिव्हियस इयरला विचारलेले एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा पाहून घेतलेले आहेत. यावर खूप जास्त एक्झाम्पल्स विचारले जात नाहीत, परंतु या सेट थेअरीचा वापर करून आपल्याला पुढचे बरेचसे कन्सेप्ट शिकायचे, जसं की रिलेशन आहे, फंक्शन आहे, आणि तिथूनच आपल्या खऱ्या अर्थाने ॲडव्हान्स मॅथमॅटिक्सला सुरुवात होते. म्हणून या ठिकाणी आता हा टॉपिक जरी संपलेला असला परंतु याचं बेसिक जे आहे ते आपल्याला पुढच्या सगळ्या टॉपिक्समध्ये लागू शकतं. त्यामुळे आपण आज इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन.